सर्व अध्यात्मप्रेमी गीताप्रेमी साधक जन, आज मी पुन्हा 5-7 मिनिटं उशीर झालाय, पण मंडळामधल्या काही तशाच महत्वाची कामं होती, त्यामुळं इलाज नव्हता. 2-3 मिनिटं उशीर ठीक आहे, कारण घड्याळाचा फरक असतो, परंतु आता फरक आहे असं मी काही समर्थन करू शकणार नाहीये, कारण उशीरच झालाय. त्यासाठी मी आणि औपचारिक नाही अनौपचारिक क्षमा प्रार्थी आहे. विषयाला एकदम सुरुवात करूया, आणि तो विषय म्हणजे विश्वरूप दर्शन, अध्याय 11वा. या 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन भगवंतांनी अर्जुनाच्या इच्छेनुसार, विनंतीनुसार, आवाहनानुसार त्याला दिव्य दृष्टी देऊन केलं. आता दिव्य दृष्टी तरी का द्यावी लागली बघूया थोड्या वेळात, पण दिव्य दृष्टी देऊन केलं ही अत्यंत महत्वाची घटना आहे. विश्वरूप दर्शन पुढे भगवंत म्हणण्यात त्याप्रमाणे त्या इहलोकावर अर्जुन सोडून दुसऱ्या कुणालाही ना पूर्वी घडले, ना भविष्यामध्ये घडेल, न भूतो न भविष्यती, असं भगवंतच म्हणताय. इतकी ती मोठी गोष्ट आहे विश्वरूप दर्शनाची. या 11व्या अध्यायाच्या बद्दल बोलताना भिडे शास्त्रींचं वाक्य आपण असं घेतलं होतं की अर्जुनाच्या विनंतीनुसार भगवंतानी त्याला दिव्य दृष्टी देऊन आपले स्वतःचे कसे रूप दाखवले. भिडेचे 2 शब्द वापरतात, जगड व्याळ. आता जगड व्याळ हे आपल्या लक्षात येतं, पण पुढे म्हणतात भयंकर. ते भयंकर का आहे ते मुद्दा बघणं आवश्यक आहे. आणि काही लोक गीतेवर टीका करताना या भयंकर रूपाची गरज काय असे म्हणताना दिसतात. त्याची गरज आहे. काळ पुरुषाचं दर्शन घेणं ही गरज आहे, तर काळावर मात करता येते. शत्रूची बलस्थानं जर माहिती नसली तर शत्रूवर कधी विजय मिळवता येत नाही. ही भूमिका ध्यानामध्ये घेतली की का ते भयानक भयानक भयंकर रूप आहे ते दिसेल, जगड व्याळ आणि भयंकर. तर ते रूप दिसायला, ते रूप बघायला अर्जुन तयार झाला, पण स्वतःच त्याने शंका व्यक्त केली. आपले जे श्लोक झाले ते सगळे सोडून देतो. एकदम 8व्या श्लोकापाशी आपण आधीचे श्लोक झाले. 8व्या श्लोकापाशी अर्जुनानं 4थ्या श्लोकामध्ये माग, आता बोलते 8व्या, 4थ्या श्लोकामध्ये म्हटलं होतं की भगवंता तूच मला सांग, मन्यसे यदि तत् शक्यम. तू समजून सांग, तू समजून घे की मला हे दर्शन घेणं शक्य आहे का? का शक्य आहे? भगवंत म्हणणार आहे बाबा तूच विचारलंस म्हणून बरं झालं, तुला शक्य नाही, हे अशक्य आहे, म्हणून तर दिव्य दृष्टी देतो. त्या दिव्य दृष्टीचा अर्थ पण बघूया. पण मन्यसे यदि तत् शक्यम, अर्जुन अत्यंत विनम्र भावाने विचारतो, तू जर मानत असलास ना भगवंता की तुझं दर्शन मला घडणं शक्य आहे तर घडव. ते रूपमैश्वरम, ऐश्वर, त्याला आपण ऐश्वर्य मराठीत म्हणतो, ते ऐश्वर, ईश्वराचं रूप हे मला दाखव असं अर्जुन म्हणाला. पण म्हणतानाच त्याने शंका व्यक्त केली, आणि शंका व्यक्त केल्याने भगवंत त्याला म्हणाले. आता 8वा श्लोक म्हणजे अर्जुनाच्या 4थ्या श्लोकातल्या प्रश्नाला उत्तर आहे. 4था श्लोक अर्जुनाचा प्रश्न, 8वा श्लोक भगवंताचं उत्तर. काय उत्तर आहे बरं? न तु मां शक्यसे द्रष्टुम आणि नैव स्वचक्षुषा. हे अर्जुना, अरे तू स्वतःच्या डोळ्याने, चक्षु चर्मचक्षु, अंतश्चक्षु नव्हे, त्यांनाही दिसत नाही, थोड्या वेळाने सांगतो. चक्षु म्हणजे चर्मचक्षु, हे 2 डोळे देवाने दिले ज्यानं जग आपण बघतो. त्या स्वचक्षुषा न शक्यम, तो बघू शकणार नाहीस. न तु मां शक्यसे द्रष्टुम आणि नैव स्वचक्षुषा. आणि म्हणून भगवंत त्याला सांगताय दिव्यं ददामि ते चक्षु. हे अर्जुना, मी तुला दिव्य दृष्टी देतो. आता कुणाप्रमाणे? आपल्याला माहिती आहे व्यासानी संजयाला जी दिली त्याप्रमाणे. म्हणून संजय बसल्या जागी राजवाड्यात बसून कुरुक्षेत्रावर काय घडते, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हे बघू शकला आणि धृतराष्ट्राला सांगू शकला. तशी ती दिव्य दृष्टी आहे जी व्यासाने दिली. आता भगवंत देणार आहे, दिव्यं ददामि ते चक्षु, तुला मी आता दिव्य दृष्टी देतो. पश्य मे योगम ऐश्वरम. या योग शक्तीनं हा पुढे संदर्भ येणार आहे की विश्वरूप का दिसतं. ते भगवंताच्या योग शक्तीचं प्रात्यक्षिक आहे, प्रॅक्टिकल आहे. आपण योग शक्ती, आदि माया, योग माया शब्द गीतेचे वापरतो ना, माया तिचं दर्शन आहे. ते विश्वरूप दर्शन गोष्ट साधी नाहीये. तर ते जे माझं ऐश्वर, पुन्हा मागचा शब्द ऐश्वर म्हणजे ईश्वराचे,
मराठीच्या ऐश्वर्य वैभवाशी संबंध नाही. ईश्वराचे रूप काय आहे? योग मायेने निर्माण होणारे पश्य, ते तू पहा, असं भगवंत स्पष्टपणे म्हणतात. आता इथं प्रश्न असा की दिव्य दृष्टी म्हणजे नेमकी काय? खूप वेळा अगदी पहिली जी नाही ती सांगून टाकूया. चर्मचक्षु, आपले नेहमीचे डोळे, डोळ्यातल्या बाहुल्या, हे डोळे नेहमी जे बघतात ना, ते जगातलं व्यक्त जेवढं आहे तेवढं बघतात, जे समूर्त आहे तेवढं बघतात, जे साकार आहे तेवढं बघतात. व्यक्ताची मर्यादा चर्मचक्षुन आहे. तुम्हाला मला भगवंताने जे उत्तम डोळे दिले, जे नेत्रदान करून आपण महान पुण्य जोडू शकतो, आणि खरंच आहे ते जे डोळे आहेत ना, ते तुमचे माझे चर्मचक्षु इथं उपयोगी नाहीत, कारण ते व्यक्ताचं दर्शन घडवतात. आता चर्मचक्षुच्या पलीकडे तुम्हाला मला प्रत्येकाला आणि मुनी आचार्य ऋषी संतांना जास्त आणखीन एक डोळे असतात, अंतश्चक्षु, किंवा आतले अंतःकरणातले किंवा प्रज्ञाचक्षु, बुद्धीचे डोळे. अगदी उदाहरण सांगायचं तर आपलं गीता धर्म मंडळ ज्यांनी स्थापन केलं 1924 मध्ये, सांगली जवळ हरिपूर नावाचं गाव आहे. तिथले ते वेदांत वाचस्पती, गीता वाचस्पती सदाशिव शास्त्री भिडे हे अंध होते. प्रवचन करताना ते अंध, उदबत्ती लावून ठेवायची, उदबत्ती जेवढा वेळ जळेल तेवढ्यावर बोलायचं, कारण डोळ्याला घड्याळ दिसत नाहीये. आणि मिळणारी दक्षिणा देवाला बसल्यानंतर मिळणारी दक्षिणा सुद्धा गीता धर्मंडळाच्या कोशात जमा करायची. त्या मंडळाच्या मागे मोठी पुण्य उभी आहे. आपण म्हणतो सदाशास्त्री भिडे कोण? प्रज्ञाचक्षु. त्यांना नेहमीचे नेत्रचक्षु नव्हते, कशाला सांगायला पाहिजे, कारण दुसरे डोळे होते, त्याला प्रज्ञाचक्षु म्हणतात. एकच वाक्य सांगतो पण बोलायला लागलो की ते प्रेम असल्यामुळे जास्त बोलेल. हे गीता भवन उभं राहिलं पाहिजे, हे स्वप्न त्यांचं. ज्या जागेत आपण बसलोय हा भिडेवाडा होता, पण सदाशिव भिडेचा काही संबंध नाही. आडनाव सारखं इथे कृष्णाचं मंदिर होतं जुना कालखंडापासून, हे सगळं प्रांगण होतं. हा भिडेवाडा त्यांनी हा विकत घ्यावा, भविष्यात ते घडलं, आणि या ठिकाणी काही ना मोठी वास्तू उभी राहावी. गीता भवनाच्या रूपानं जी 2005 मध्ये राहिली, ती उभी राहण्याचं स्वप्न या तथाकथित अंध व्यक्तीनं प्रज्ञाचक्षुनं अंतश्चक्षुनं पाहिलं होतं. आता बघा, प्रज्ञाचक्षु अंतश्चक्षु काय करतात? व्यक्ताच्या साह्यानं अव्यक्ताचं दर्शन घेतात. हा नेमका फरक आहे. चर्मचक्षु व्यक्ताचं दर्शन घेतात, प्रज्ञाचक्षु अंतश्चक्षु व्यक्ताच्या साह्यानं. अरे मला गीता धर्मंडळ उभं करायचंय लोकमान्यांच्या स्मृतीसाठी, गीता रहस्य समजावून सांगायला. मग प्रज्ञाचक्षु व्यक्ताच्या मदतीनं अव्यक्ताचं दर्शन घेऊ शकतात, पण व्यक्ताची मदत लागतेच. अव्यक्ताचं दर्शन घेऊ शकतात, हे प्रज्ञाचक्षुचं काम. पण पुढे म्हणूया, व्यक्ताच्या मदतीनं अव्यक्ताचं दर्शन न घेता, बघा, फक्त अव्यक्ताचं दर्शन घ्यायचं तर त्याला दोन्ही डोळे पुरत नाहीत, ना चर्मचक्षु ना प्रज्ञाचक्षु. मग ज्याला दिव्य दृष्टी म्हणतात त्याला तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये समाधी दृष्टी म्हणतात. ही समाधी अनेक मार्गाने मिळते. योगाने मिळते, ज्ञानाने मिळते, भक्तीने मिळते. सम्यक आधीयते यस्मिन् ही समाधी, ते अनेक मार्गाने मिळते. ते अंतिम असं गंतव्य आहे. ही जी समाधी दृष्टी असते त्यानं आपण शब्द बघा, अव्यक्ताचं प्रत्यक्ष दर्शन घेतो. आता शब्द विचार करण्याची गरज आहे, कारण म्हणतो मी अव्यक्ताचं प्रत्यक्ष दर्शन घेतो. प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्यांनी, अर्जुनानं दिव्य दृष्टीनं त्याच्या डोळ्यांनी अव्यक्ताचं दर्शन घेतलं. म्हणजे कालपुरुषाच्या रूपामध्ये असेल, निमित्त मात्र भव सर्व साचीन सांगण्यासाठी असेल, सगळ्यांनी आधीच मारले, तू कशी काळजी करतोस म्हणून असेल. पण हे सगळं पुढे घडण्यासाठी तुला दिव्य दृष्टी देतोय, कारण तू अव्यक्ताचं प्रत्यक्ष दर्शन घेशील, म्हणून दिव्य दृष्टी पाहिजे. तिला समाधी दृष्टी म्हणतात. विनोबा याला प्रातिभ दृष्टी म्हणतात, प्रतिभेतून मिळणार. पण ही प्रतिभा कसली आहे बरं? नेहमीच्या सरस्वतांची आहे का संत सरस्वतांची आहे? तर तिचा संदर्भ आल्यानंतर सांगतो. आता आपण समाधी दृष्टी एवढा शब्द वापरूया, प्रतिभा आता नको. समाधी दृष्टी म्हणजेच दिव्य दृष्टी. तिनं दर्शन घेतलं त्या विश्वरूपाचं, ही भगवंताची भूमिका. आता ही भूमिका घेताना आपल्याला मोठे छान आहे, विश्वरूपाचं दर्शन तिघांनी घडवलंय. पण 11वाध्याय कंठस्थ करतो, 11वाध्याय हृदयस्थ करतो. पण हा मुद्दा ध्यानामध्ये घ्या की विश्वरूप दर्शन आहे, हे विश्वरूप दर्शन तिघांनी घडवलंय. एक संजयानं घडवलंय. संजयाला काय दिसलं?
एक अर्जुनानं घडवलंय, अर्जुनाला काय दिसलं, आणि भगवंतानी घडवलंय, त्यांना काय दिसलं. आत्मचरित्र आहे भगवंतांचं एका अर्थाने. त्या नटानं रंगभूमी उभं राहून दिलेली भूमिका न बोलता स्वतःचीच भूमिका मांडावी, म्हणजे आत्मचरित्रच ना ते एका अर्थानं. तसं भगवंत स्वतःचं रूपदर्शन घडवताय, अर्जुन घडवतोय, संजय घडवतोय. आता गंमत बघा, अर्जुनानंच एकदम सुरुवात नाही केली. पुढे अर्जुन बोलणार आहे, ते क्षमापन स्तोत्र येणार आहे, फार सुंदर आहे. 11 श्लोक क्षमापन स्तोत्र आहे, त्याला मोठी आपली पारंपरिक पुण्य आहे सांगतो त्यावेळेला. पण अर्जुनानं नाही सुरुवात केली. त्याचं कारण सांगू, व्यास हे मोठे कलावंत आहेत. व्यास हे मोठे कलावंत आहेत, आणि म्हणून ते म्हणतात, एवी तुम्ही मी संजयाला दृष्टी दिलीच आहे ना, तो संजय जरा बोलू दे ना काय काय झालं ते. आणि ते एकदा बोलून झालं की अर्जुन बोलू दे, ते लोकांना अधिक आवडेल. दुसऱ्याने 2-4 वाक्य बोलण्याचं मग प्रमुख माणसानं बोललं की अधिक बरं असतं. पायलट कार म्हणतो आपण मंत्र्यांच्या बाबतीमध्ये. तशी की पायलट कार पुढे गेली की मागून मोठी माणसं येत आहेत, जगाच्या लक्षामध्ये येत. तर संजय बोलतोय कलावंत म्हणून. पण मानसशास्त्र गीतेचं फार महत्वाचं आहे, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मी आपल्याला सांगू, गीता हे व्यवहारशास्त्र आहे, गीता हे मानसशास्त्र आहे, गीता हे अध्यात्मशास्त्र आहे. ते मानसशास्त्र कसं माहितीये, व्यासांच्या लक्षामध्ये आलं त्यावेळी पहिल्या अध्यायामध्ये जशी त्या अर्जुनाची रणझुंजार असून सीदंती मम गात्रा आणि मुखंच परिशिष्यती वेपतुष्ट शरीरेने रोमहर्षश्च जायते, हे झालं ना. तसं विश्वरूप दर्शन त्यानंच प्रथम बघितलं तर त्या रणझुंजार अर्जुनाची सुद्धा गाळण उडणार आहे. हे अर्जुन पात्र जे रंगवत आहे त्या कलावंत व्यासांना माहिती आहे. कारण तो मोठा लेखक असतो की ज्याला आपली पात्र काय आणि कशी आहे ते कळतं. त्याचं मोठं उदाहरण पाहिजे असेल श्रीना पेंडसे. श्रीना पेंडसेच्या एका कादंबरीमध्ये 3 पिढ्यांचं चित्रण आहे. 3 पिढ्यांचं, खोतांचं. अरे 3 पिढ्यांची पात्र लक्षात ठेवायची म्हटलं तरी कठीण आहे, पिढ्या. पण मोठा लेखक तो की ज्याला आपण काय घडवतोय त्यांचा स्वभाव काय माहिती असतं. तर अर्जुन हा रुजू स्वभावाचा आहे. मला आपण बोलतोय आहे रणझुंजार, आहे वीरश्रेष्ठ, आहे पुरुष व्याघ्र, पण हा रुजू स्वभावाचा आहे. तर त्याला काय वाटलं ते थोड्या वेळाच म्हणूया. आधी एखादा चित्रपट, शब्द बघा, चित्रपट दाखवावा, तर संजयाच्या मुखाने चित्रपट दाखवलाय. आणि मोठी गंमत केली आहे की त्या चित्रपटामध्ये संजय स्वतः भक्त बनलाय. खरंच विचार करा, अख्खी गीता आपण वाचायला लागलो तर प्रश्न आहे धृतराष्ट्राला काय काय कळलं, आणि संजय काय सांगणार, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुधरा. धृतराष्ट्राला आवडला असेल काही शेवटी. जो पहिल्या श्लोकामध्ये विचारतोय धर्मक्षेत्रे गुरुक्षेत्रे समवेता थांबत नाही. मामका प्रथम माझी पोरं मामका पांडवाश्चैव किम पूर्वत संजय. खरंच तुम्हाला मी सांगतो, त्याला ज्ञानेश्वरांनी जरा टोमणाच मारलाय त्या धृतराष्ट्राला की याच्या इतका स्वार्थानं आंधळा माणूस जगात नसेल. तर दुर्योधनाचं काही वेळ दिसतच नाहीये, तर त्याला आवडणार नाहीये. पण गंमत आहे, व्यासांनी संजयाला भक्त बनवलंय. आणि भक्त एक चित्रपट मांडतोय तुमच्या भक्तांसाठी. सुरुवात आहे संजय वाच एवमुक्त्वा ततो राजन महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्. पुन्हा बघा, हरीच्या मागे विशेषण काय आहे. मागं योगेश्वर होतं, आता महायोगेश्वर आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं आपण योगेश्वराची कृपा म्हणतो ना, ते महायोगेश्वराची म्हटलं पाहिजे. तरी कदाचित कृष्णाचे एकट्याच विशेषण असेल. हा जो महायोगेश्वर आहे त्यानं ऐश्वरम, ईश्वराचं रूप हे दाखवायचं काम केलं. कुणाच्या विनंतीनुसार, संजयाच्या अर्जुनाच्या विनंतीनुसार. आता आकडे पाहिजे टिकून जेव्हा मी तुम्हाला त्या दृष्टीने बघता येईल. हे विश्वरूप दर्शन, आधी शब्द सांगतो, हे विश्वरूप दर्शन म्हणजे विश्वमूर्तीची पूजा आहे. हे विश्वरूप दर्शन म्हणजे विश्वमूर्तीचं दर्शन आहे. हे नेहमीच्या देवळातल्या मूर्तीचं दर्शन नाहीये, मानव निर्मित मूर्तीचं दर्शन नाहीये, शिल्पकारांनी निर्माण केलेल्या मूर्तीचं दर्शन नाहीये. हे विश्वमूर्तीचं दर्शन आहे. आणि ते विश्वमूर्तीचं दर्शन तिघांनी घडवलंय. त्याचे श्लोक सांगतो. संजयानं घडवलंय श्लोक क्रमांक 9 ते 14, अर्जुनानं घडवलंय 15 ते 31, आणि स्वतः भगवंताने घडवलंय 32 ते 34. संजय बुवाच्या तुम्हाला मिळणारच आहे. पण आपले एवढ्याने सांगितले की अध्यायाचा भाग किती व्यापलाय बघा. विश्वरूप दर्शनाला तिघांची मदत आहे. संजयाची, अर्जुनाची, दर्शन म्हणतोय, संजयाची, अर्जुनाची आणि भगवंताची. आणि मग एखादा चित्रपट दाखवावा त्या पद्धतीनं
व्यासांच्या कृपेने संजयाला जे जे दिसलं ते मांडायचा प्रयत्न केला, पण विश्वमूर्तीची, भगवत मूर्तीची ही अक्षरशः पूजा आहे. आता पूजा या कशाच्या आधारे म्हणतो, तर पुढचे जे श्लोक आहेत ना ते या दृष्टीने बघा. आपण भक्त आहोत, आपण भगवंताची पूजा कशी करतो किंवा संत अभंगातून काय बोलतात, जी मूर्ती असते त्या मूर्तीचं प्रथम वर्णन करतात. तिच्या हातात शस्त्र आहेत का, तिच्या हातात आयुध आहेत का, तिच्या हातात काय काय आहे, तिच्या गळ्यामध्ये ती वैजयंती माळ आहे की नाही, ते मूर्ती वर्णन करतात. मूर्ती वर्णनाच्या पाठोपाठ आपण जी भगवंताची पूजा करतो ती षोडशोपचार पूजा करण्याची पद्धत आहे. म्हणजे यथासांग झाली, 16 उपचारांनी यथासांग पूजा करण्याची पद्धत आहे. आणि नंतर जे मूर्ती वर्णन, नंतर आता सांगितल्याप्रमाणे पूजा वर्णन, आणि नंतर आरती आपण करतो. आणि आरती करणं म्हणजे हातातल्या नंदादीपाच्या प्रकाशानं त्या प्रकाश मूर्तीला ओवाळणं. आरती ही तेजाची आरती असते. आरती म्हणजे अंतःकरणात आपला जो काही प्रकाश पडणार आहे भगवत कृपेचा, तो नैवेद्य दाखवायचा असतो समोरच्या भगवंताला. तर आरतीमध्ये प्रकाशाला किंमत आहे. मी दाखवणार आहे, अरे विश्वमूर्तीची पूजा करायची असेल तर आकाशात एकाच वेळेला हजारो सूर्य उगवावे लागतात, तर विश्वमूर्तीच्या पूजेची आरती होऊ शकते. मूर्ती वर्णनाच्या पाठोपाठ षोडशोपचार पूजा वर्णन आणि नंतर आरतीचं वर्णन. तो श्लोक तर विलक्षण सुंदर आहे, विलक्षण ऐतिहासिक महत्वाचा आहे, तो त्या ठिकाणी सांगितलं. परंतु आधी सगळं मूर्तीचं वर्णन कसं बघा. त्या मूर्तीपाशी काय काय बरं, अनेक वक्त्र नयनम, अनेक अद्भुत दर्शनम, अनेक दिव्याभरणम, दिव्य अनेक उद्यत आयुधम, दिव्य माल्य अंबरधरम, दिव्य गंध अनुलेपनम, सर्व आश्चर्यमयम अनंतम विश्वतो मुखम देवता. तुम्ही त्या सगळ्याचा अर्थ बघितला तर त्याच्या हातात आयुध कोणते, त्यानं कोणत्या प्रकारचे अलंकार घातले, त्याला अंगाला उटी कोणत्या प्रकारची लावलेली आहे, हे सगळं सुंदर वर्णन आहे. आणि ते वर्णन इतकं छान आहे की आजची उपमा, की आजचा दृष्टांत द्यायचा तर आपल्यातल्या बहुतांश लोकांनी विमान प्रवास केलाच आहे. विमानातून आपण वरून जे गजबजलेल्या शहराचं एकवट दर्शन घेतो. अजिशोध बघा, विमानातून आपण जे खाली असलेल्या, विमान उतरत असताना गजबजलेल्या शहराचं एकवट दर्शन घेतो, तसं एकवट दर्शन म्हणजे भगवंताचं विश्वरूप दर्शन आहे. तर पुढे त्याच्यामध्ये सगळं येणार आहे. आणि इथे सुद्धा अनंत एक शब्द आहे. आयुध अनंत, पूजा अनंताची, आभरण अनंत, दिव्य माल्य म्हणजे माळा, दिव्य माल्य अंबरधरम, यासारख्या गोष्टी त्या ठिकाणी, पुष्पहार, वस्त्र, सुवासिक उद्यान, जिकडे तिकडे तोंडच्या तोंड, असं आश्चर्यानं भरलेलं, असंख्य मुख, असंख्य डोळे, आश्चर्यकारक गोष्टी, दिव्य अलंकार बघा, दिव्य अलंकार आणि दिव्य शस्त्रास्त्र. मी पुढे तुम्हाला हिंदुत्वाची 7 सूत्र सांगेन म्हटलं, हा अध्याय संपल्यानंतर, आणि तो आपला शोधाने मी काही सांगणार आहे. तर हे महत्वाचं आहे की हिंदूंचे देव फक्त आता म्हटल्याप्रमाणे अंगात अलंकार घातलेले नाहीत, हातामध्ये दिव्य शस्त्रास्त्र घेतलेली आहे. अलंकार आणि प्रसन्न वदन हे भक्तासाठी असतं आणि शस्त्रास्त्र हे दुष्टांसाठी असतं. बाबासाहेब पुरंदरेंनी शिवभारतामध्ये पहिल्याच 25 पानामध्ये म्हटलंय की आम्हा हिंदूंचे सगळे देव कुठलेही घ्या, कुठलेही, त्याच्या हातात गणपती असेल तर परशु, परशुराम असेल तर परशु, विष्णू असेल तर सुदर्शन चक्र, यादी बघण्यासाठी. काली माता असेल तर बघायलाच नको, शंकर असेल तर त्रिशूळ. त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये असं एक तर देऊळ टाकवा की ज्या ठिकाणी देवाच्या हातात शस्त्र नाही. आणि अशी शस्त्र असताना बाबासाहेब विचारतात की 300 वर्ष 400 वर्ष आपण का बरं आक्रमणाला बळी पडलो. एक भाऊबंदकी याच्या पलीकडे कारण नाही, जाती जातीच्या चिरफळ्या याच्या पलीकडे कारण नाही, एक उद्दिष्ट नाही, एक धर्म नाही, एक तत्व नाही, एक देश नाही, एक देव पण नाही. आधी बोलायला नको, पण मला मुद्दाम सांगायचं, हिंदूंचे देव हे अलंकारधारी आहेत आणि शस्त्रधारी आहेत, त्याचा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी असलेला आपल्याला दिसेल. म्हणजे त्या मूर्तीचं वर्णन झालं. षोडशोपचार पूजेमध्ये अलंकार लागतात, उटी लागते, सगळं आपल्याला माहिती आहे. षोडशोपचार त्या सगळ्याचं वर्णन झालं. आणि मग याच्या पाठोपाठ येते ती आरती, ज्या आरतीमध्ये आपल्याला तेजाची आरती करायची.
मग तेजाची आरती करताना स्पष्टपणे म्हटलं, फार महत्वाचा श्लोक आहे, दिवी सूर्य सहस्रस्य भवेत युगपत उत्थिता यदि भा सदृशी सास्यात भासस्तस्य महात्मना. अगदी शेवटची सेवा लक्ष द्या, हे कुणाची आरती करतोय? महात्म्याची. मागे सांगितलेले वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. महात्मा दुर्लभ आहे, तो महान आत्मा आहे आणि भगवंत स्वतः महान आत्मा आहे, तर तो परमात्मा आहे म्हणून आपण जीवात्मा आहोत. तो सूर्य आहे म्हणून आपण किरण आहोत. सूर्य नसला तर किरण कुठून? समुद्र नसेल तर लाटा कुठून? हे ध्यानामध्ये घेतलं की तो महात्मा, आता शब्दाचा अर्थ बदलला, तो महात्मा आहे, त्याचं तेज आहे. आणि किती सुंदर शब्द आहे. एक सूर्य दुपारी 12 वाजता उघड्या डोळ्याने बघवत नाही. एक सूर्य, हजारो सूर्य युगपद उत्थिता, एकाच वेळेला. दिवी सूर्य सहस्रस्य, हजार सूर्य आकाशामध्ये भवेत युगपद उत्थिता. एकाच वेळेला जर प्रकाशमान झाले तर जे तेज निर्माण होईल, संजय म्हणतोय भगवंताचं तेज तशा प्रकारचं आहे. आणि पुढे म्हटलंय त्याच्या सारखा आहे, कदाचित त्याच्या पलीकडे आहे. सदृशी त्याच्या सारखा आहे पण कदाचित जास्त. आणि म्हणून ज्ञानदेवांसारख्या कवीश्वराला सुद्धा हे वर्णन करताना दुसरे शब्द सुचले नाही. पुन्हा सांगतो, ज्ञानेश्वर आहेतच पण ते कवीश्वर आहे. 700-800 वर्षाच्या मराठी साहित्यामध्ये ज्ञानेश्वरी तुकोबांची गाथा, त्या दोनाला अजूनही तोड नाही. कांचनगंगा आणि गौरीशंकर असे ज्ञानेश्वर शब्द सुद्धा कोणते वापरतात? ते म्हणतात, पैसे ते दिव्य सूर्य सहस्र वेरी जरी उदयती उदजयती एकेच अवसरी तर्ही तया तेजाची थोडी उपमू नये. ते शब्द आहे सदृशी. तरी त्या तेजाला उपमा देता येणार नाही. 11वा अध्याय 238वी ओळी. ह्यामध्ये ज्ञानदेवाने सुद्धा गीतेतलेच शब्द घ्यावेत, त्याला फार मोठं महत्व आहे, फार मोठं महत्व आहे. आणि पुढे लक्षात येतं की तेजाचं सर्वतोपरी वर्णन आहे. हा तेजाचा अनन्वय अलंकार आहे. हे तेजाचं अनुपमेयत्व आहे. असं तेज दुसरं नाहीच मिळेल. आणि खरंच सांगा, असेल का? हजारो सूर्य आकाशात एका वेळा जेव्हा दिसतील, असं होणार कुठून? शक्य नाही. आणि म्हणून इथं आरती पूर्ण झाली दिसते. पण ऐतिहासिक संदर्भ असा की ज्याने कोणी अणूच्या बाबतीमध्ये, म्हणजे अणू जो असतो त्या अणूच्या पोटामध्ये शक्ती असते, हे लक्षामध्ये आणून गेलं. म्हणजे अणुस्फोटाचा पहिला आविष्कार केला. मी अणुबॉम्ब बद्दल बोलत नाहीये, मी अणुशक्ती बद्दल बोलतोय. ज्याने वीजही निर्माण करता येते. म्हणून मध्यंतरी आपल्याकडे विषय भारतात झाला चर्चेत, लोकसभेपासून तो माहिती आहे. अणुशक्ती वाईट नाही, साधन वाईट नसतंच, वापरणारा वाईट असतो, त्याची बुद्धी. मुद्दा असा की अणूचा पहिला तेजस्वी स्फोटाविष्कार जेव्हा आईन्स्टाईन यांनी बघितला, तेव्हा त्यांनी हाच गीतेतला श्लोक उद्धृत केला. ही इतिहासाची साक्ष आहे. याला अनेक पदर आहेत. आईन्स्टाईनना गीता येत होती. पाश्चिमात्य जगातल्या माणसांना पौर्वात्य गीतेची मदत घ्यावी लागते. हेच शब्द आईन्स्टाईन म्हणाले की अणुस्फोटाचा पहिला आविष्कार किती तेजस्वी आहे. अगदी हेच, यदि दिवी सूर्य सहस्रस्य भवेत युगपद उत्थिता. हे आईन्स्टाईनने काढलेले उद्गार इतिहासामध्ये नोंदवले गेले. दंतकथा नाही, सत्य कथा आहे. अनेकांनी हा संदर्भ दिलेला आहे, नावासकट दिलेला आहे आईन्स्टाईनचा. हे ध्यानामध्ये घेतलं की आपली भगवद्गीता किती दिव्य दृष्टीची आहे, म्हणून ती दिव्य दृष्टी देऊ शकते हे आपल्या ध्यानामध्ये येत. हा अणुविष्कार भगवंताच्या ताकदीच्या मानानं अणूचाच विष्कार आहे. हा अणू रेणू यांचाच आहे. भगवंत या सगळ्याच्या पलीकडे असणारा अखंड पूर्ण असा कोणी वेगळाच आहे. तसं त्याचं वर्णन करायचं. हजारो सूर्य आले ते वर्णन होणं शक्य नाही. संजय सांगतो की हे सगळं बघून आमचा अर्जुन, आता अर्जुन प्रवेश करणारा रंगमंचावर. संजय म्हणतो हे सगळं बघून आमचा अर्जुन बिचारा साहजिकच आहे, गर्भगरीत झाला. पण पुन्हा लक्षात घ्या, सामान्य माणूस नाही अर्जुन. पुन्हा सांगतो, महाभारत नीट जर वाचलं, ललित लेखकांनी काय म्हटले क्षणभर विसरून जा. पण महाभारत नीट वाचलं तर महाभारतामध्ये सर्वश्रेष्ठ वीर श्रेष्ठ अर्जुन आहे. मी कोण नाही ते सांगत नाही, कोण आहे तेवढंच सांगतो, कारण तेवढं बोलणं बरं असतं. सगळ्यांना महाभारताचा आपण नीट अभ्यास करायचा. आपण जर नीट अभ्यास केला तर अर्जुन
निरपवाद आहे, तो सीदंती मम गात्राने म्हणतोय. आणि आता तर तो भक्त बनलाय. संजय स्वतः भक्त आहे, अर्जुनाला भक्त करतोय का भक्त म्हणून बघतोय. आणि तुम्हाला मला सांगतोय की अर्जुन भक्त झाला. संजय याचं चित्रपटाचं दर्शन संत अर्जुनाला भक्त करून, आणि भक्त अर्जुन आता बोलायला लागतो की मला दिव्य दर्शन कसं घडलं. किती सुंदर सांधा जोडलाय ध्यानामध्ये. संजय म्हणतो अहो अर्जुन आता भक्त झाला. कसा बघा, श्लोक क्रमांक 14. ततस्य विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः प्रणम्य शिरसा देवम कृतांजली रभाषत. प्रणम्य शिरसा देवम अन्य स्तोत्राची आपल्याला माहिती आहे, ते गीतेतनं घेतलंय. प्रणम्य शिरसा देवम असा हा कृतांजली रभाषत, कृत अंजली कोंजळ जोडून अभाषत म्हणाला. काय म्हणाला पुढं, अर्जुन उवाच. पण तो भक्त झाला. कशावरून भक्त झाला? भक्त झाला यावरून की स्वतः संजय म्हणतोय ततस्स विस्मयाविष्टो. ततस्स म्हणजे सहा, विस्मयाविष्टो म्हणजे आश्चर्यचकित झाला. अर्जुन कोणी होणार? हजारो सूर्य एका वेळा प्रकाशमान झाल्यानंतर कोणी होणार? पण तिथंच थांबला नाही. आश्चर्यचकित झाल्यानंतर तो हृष्टरोमा धनंजय, तो धनंजय आश्चर्यविष्ट म्हणजे आश्चर्ययुक्त झाल्यावर आता हृष्ट रोमा, रोम म्हणजे रोमांच, हृष म्हणजे आनंदित, ज्याच्या अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहिले असा. आणि रोमांच आनंदाचे आहेत, आश्चर्यानं भीतीनं अंगावर काटा येतो तो नव्हे. आणि रोमांच आहे ते करण्यासाठी तो हृष्ट रोमा शब्द आहे. आता काटा काय सरकन कधी येऊ शकतो, पण हृष्ट रोमा म्हणायचं कारण ते आनंदानं येणारे डवरलेले, कवींच्या भाषेमध्ये जणू काही रोमांचाचे दवबिंदू, जसे झाडावर दवबिंदू पानावर दवबिंदू असतात तसे झाले. एक रोमांचाचा उल्लेख जरी आला, हृष्ट रोमा असला तर तो भक्त झाला. पण उगीच कुणाच्या मध्ये शंका नको. म्हणून ज्ञानेश्वर यांच्यावर भाष्य करताना अष्ट सात्विक भाव सांगितले. आपण ज्ञानेश्वरी काढून बघा. रोमांच हे अष्ट सात्विक भावातील एक आहे. अष्ट सात्विक भाव प्रल्हादाच्या मनात दाटले, ध्रुवाच्या मनात दाटले, बाल एकनाथांच्या मनात दाटले, किंवा नारद मुनीच्या अंगात नेहमीच दाटले. भगवंताचं दर्शन घडलं की अष्ट सात्विक भाव दाटतात. आता अर्जुना ठिकाणी तेच दाटले. हे रोमांच हे दिग्दर्शनाचा उल्लेख आहे. उरलेले सात त्याच्या पोटामध्ये लपलेले आहेत. हे लक्षात यावं. ज्ञानदेव सरळ अष्ट सात्विक भावांचा त्या ठिकाणी उल्लेख करतात. पण किती छान आहे. अर्जुन चकित झाला, त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले, त्यानं हात जोडले, मस्तक नमविलं, मस्तक लवविलं आणि प्रणाम करून तो श्रीकृष्णाला म्हणाला कृतांजली रभाषत अभाषत. काय म्हणाला हे क्रमानं आपल्याला कळणार. आता काय म्हणाले कळताना अर्जुनाच्या मनाचे हेलकावे मोठे गमतीदार आहे. प्रथम त्याला दिसलं की संजयला जे दिसलं तेच आपल्याला पुन्हा दिसतंय. म्हणजे अनेक वक्त नयनम, अनेक उदर वगैरे सगळं, म्हणजे मागे शहर म्हटलं तसं थोड्या वेळानं भयानक रूप दिसायला लागते. संजयाचे दिसले नाही, थोड्या त्याला भयानक रूप दिसायला लागले. अरे कोण भीष्म, कोण द्रोण, कोण सूतपुत्र, कोण अश्वत्थामा, कोण जयद्रथ, कोण लागून गेले. त्या सगळ्यांना मी पूर्वीच मारले म्हणणार काल रूप, सर्व भक्षक रूप, सर्व विनाशक रूप अर्जुन आणखी घाबरत आहे. आणि मग अर्जुन शेवटी म्हणणारे बाबा हे काय तुझं दर्शन मला नको. तो आपला किरीटनम गदिनम चक्र हस्त तो मला पूर्वी आवडतोस ना, तसा हो. ते पुढे येणार आहे. पण एक गंमत आहे मोठी की हा किरीटिनम गदिनम चक्रिणम च हे शब्द दोनदा येणार आहे. आता तो म्हणणार आहे, असं सांगून टाक, आता तो म्हणणार आहे त्या सगळ्या तुझ्या डोळ्यांच्या नेत्राच्या मागं तू आहेस बरं का, मी तुला ओळखतो. आणि थोड्या वेळ लक्षात येणार आहे की अरे तो पुढे अदृश्य झाला, आता भयंकरच काय रूप आलंय. म्हणून तो पुन्हा म्हणतोय किरीट, तेच आहे शब्द पुन्हा, किरीटम गदिनम चक्र हेच. म्हणजे आता आहे असं वाटलं, मध्ये अदृश्य झाल्यागत वाटलं, म्हणून पुन्हा दृश्य होण्यासाठी विनंती केली आहे. भक्त असाच असतो. भगवंताची भगवंत म्हणून भक्ती करताना त्याला विठ्ठल विठ्ठलच हवा असतो. तो विश्वदेव. तुम्ही आपल्याला सांगू का, नामदेवांचं मोठं वैशिष्ट्य आहे की नामदेवांच्या अभंगाचं काय आहे, विठ्ठल प्राप्तीपेक्षा विठ्ठल प्रीती महत्वाची आहे. नामदेवांची शब्दाचा विचार करा. नामदेवांच्या सगळ्या अभंगामध्ये विठ्ठल प्राप्तीचं कौतुक नाहीये, विठ्ठल प्रीतीचं कौतुक आहे. विठ्ठलाचं प्रेम हे त्याच्या प्राप्तीपेक्षा वेगळं आहे, अधिक सुंदर आहे.
तसं अर्जुन म्हणणार आहे ना की बाबा तो चतुर्भुज, तो किरीटधारी, त्याचे अर्थ सांगतो काय काय संकेत आहे, अवतार संकेत आहे, उपासना संकेत आहे, गीता साधी नाही आहे, ते बघूया आपण थोड्या वेळानं. परंतु ते रूप मला पाहिजे, येणार आहे थोड्या वेळानं, पण आता कळले की ते आहे बरं का, त्याच्या पुढे येणार. पण ते आहे बरं काच्या आधी काय काय दिसलं बघा. भगवंत म्हणजे अर्जुन आता म्हणतोय मूळ अगदी ज्ञानवाची मेघ म्हणतात मुख्य शब्द कोणता, पश्यामी विश्वेश्वर विश्वरूप. अर्जुनाला पक्क कळले पश्यामी विश्वेश्वर विश्वरूप. पण हे कळल्यानंतर आणि मग त्याच्या काय आहे बरं. अर्जुन म्हणाला हे देवा, तुझ्या देहामध्ये सर्व देव आहेत, सर्व भूतांचे विशेष समुदाय आहेत, कमला सनस्थ ब्रह्मदेव आहे, ईश एवढाच उल्लेख करतो, नंतर अर्थ सांगतो. ईश आहे, सर्व ऋषी आहेत, दिव्य सर्प आहे, आणि काय आहे, तू अनंत बाहू, अनंत उदर, अनंत मुख, अनंत नेत्र, सर्व बाजूनी अनंत असा विश्वेश्वर विश्वरूप, त्याला आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, असा तू आहेस. हे सगळं वर्णन आपण ऐकलं. विनोबा एका वाक्यात म्हणतात ते सगळं वर्णन विश्वदेवाचं म्हणजे समाज पुरुषाचं आहे. विनोबा पुन्हा पुन्हा म्हणतात की भक्तानं विश्वाची पूजा केली तर या विश्वदेवाला खरी पोचणार नाही. सगळा आपला समाज असतो ना, नीट लक्षात घेऊया. हे सगळं एवढ्यासाठी आहे, अनेक उदर कसे, अनेक नेत्र कसे, अनेक काय आधीच बाहू कसे. समाज पुरुष, समाज पुरुष, समाज सेवकाला समाजामध्ये सहस्र बाहू भगवंत दिसत असतो. जे पसायदानामध्ये ज्ञानदेव म्हणाले आता विश्वात्मके देवे येणे वाक यज्ञ तोषा ना विठ्ठल देवे विश्वेश्वर. हे सगळं समाज सेवकाला घडणारं दर्शन आहे. विनोबा म्हणतात जणू समाज दर्शन घडवलंय समाज सेवकाला असं. हे ठीक आहे. एक सोडलेला शब्द तिथे ईश शब्द आहे. ईश शब्दाचा अर्थ काय घ्यायचा. मराठीमध्ये भाषांतर करताना देव एवढा घेता येतो तो व्यापक आहे, पण ज्ञानदेवानी तो शब्द शंकर असा घेतला. मी पुन्हा पुन्हा सांगतो, अडचण आली की ज्ञानदेव शरण जाणं हे मराठी माणसाचं फार चांगलं आहे. पण मी ज्ञानदेवाने शरण जाऊन म्हणतो ईशचा अर्थ शंकर, ईश ईश्वर आणि महेश्वर कसं आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे इथं ईशचा अर्थ ब्रह्मदेवाच्या पाठोपाठ विष्णू सुद्धा न घेता, कृष्ण सुद्धा न घेता ज्ञानदेव ज्या अर्थी शंकर म्हणतात, शंकर विष्णू मध्ये आहे म्हणतात. आणि आहेच ना, विठ्ठलाच्या मस्तकावर शिवपिंडी नाही का, तो विष्णू आहे आणि शिवपिंडी मस्तकावर आहे. तर ईश याचा अर्थ शंकर आपण घेऊया. पण हे सगळं दर्शन मला घडताना मला आठवते, मला कळते बरं का की याच्या माग तू चतुर्भुज मला प्रिय असणारा देव आहेस. हे पुढच्या श्लोकात सांगितलंय, किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमंतं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात दीप्ता नलात द्युतिमः प्रमेयं. चौथा चरण बघा की विलक्षण सुंदर द्युती आहे, ती हजार सूर्याचीच आहे, ती अप्रमेय आहे, मी तिला मोजमाप करता येत नाही. प्र अधिक मा, मा म्हणजे मोजणे, अप्रमेयम जी मोजताच येत नाही, हजार सूर्यांनी मोजता येत नाही. ते सगळं द्युती येणार आहे. आता तिकडे जाऊया नको, आम्हाला तिथं रस आहे. किरीटनम गदिनम चक्रिणम च, आणि तिथं चतुर्भुज म्हटलेलं नाही, पण पुढे म्हणणार आहे सहस्र बाहू आहेस ना तू आता चतुर्भुज हो. कारण चतुर्भुजालाही मोठा अर्थ आहे, तोही त्यावेळेला बघूया. पण किरीट पाहिजे, गदा पाहिजे, हातात चक्र पाहिजे, आणि तू चतुर्भुज पाहिजे. हे आम्हाला सवयीच प्रिय असणार, जवळच वाटणार असं रूप आहे. हे मला दिसतंय असं तो म्हणतोय, पण हळूहळू ते तेज अदृश्य होतंय. कशामध्ये बरं, दीप्ता नलात द्युतिमः प्रमेयम. पेटलेला शब्द बघा, दीप्त अनल अर्क, अनल म्हणजे अग्नी, अर्क म्हणजे सूर्य, पेटलेले. अशामध्ये हळूहळू ही मूर्ती जणू काय अदृश्य होती आहे असं वाटायला लागलं. आणि मग मूर्ती अदृश्य, विश्वमूर्ती प्रकट. आणि ती विश्वमूर्ती म्हणजे अनोळखी अशी, कल्पने पलीकडची, दोन डोळ्यात नव्हे, दोन हातात नव्हे, कुठल्याच तवेत न मावणारी, तिठी आणि मिठी दोन्ही मध्ये न बसणारी, अशा प्रकारचे बघितल्यानंतर अर्जुन अतिशय चकित झाला. पण अर्जुनाच्या मुखी व्यासाने श्रीकृष्णाने जे शब्द घातले ते मागे मी बोललो आठवलं का बघा, सगळ्या वैदिक वाङ्मयाचा उत्तम धांडोळा घेतील असे. पुढच्या श्लोकातले जे शब्द बघत जाऊया. पुढच्या श्लोकामध्ये 18व्या श्लोकामध्ये अतिशय सुंदर शब्द आहे.
गीताचा तो शब्द उल्लेख होऊ शकेल. शब्द आहे त्वम अव्ययः शाश्वत धर्म गोप्ता. शब्द बघा, शाश्वत धर्म गोप्ता म्हणजे शाश्वत अशा धर्माचं रक्षण करणारा. पुढे पुराण पुरुष शब्द येणार आहे, पण तो नंतर. शाश्वत धर्म गोप्ता, जो शाश्वत धर्म आहे त्याचं रक्षण करणं, गोप्त्याचं रक्षण करणार. हा वेदामध्ये वरुण आहे आणि नंतर गीतेतला कृष्ण आहे आणि कोणीही नाही. शाश्वत धर्माचं रक्षण करणं, लोकांना कर्म विपाकानुसार कर्माची फळं देणं, कुणी चुकला तर त्याच्यावर पाश टाकून त्याला शिक्षा करणं, असा ऋग्वेदामध्ये वेदामध्ये एकच देव आहे. तो देव श्रेष्ठ आहे, त्याचं नाव वरुण. इंद्र नव्हे. इंद्र देवांचा राजा आहे, पण वरुण देव श्रेष्ठ आहे. मागे मी सविस्तर बोललोय का, पुन्हा वेळ खर्च करत नाही. वरुण, त्या वरुणाला म्हणतात शाश्वत धर्म गोप्ता. आणि अर्जुन तोच शब्द या विश्वरूपाला वापरतोय, जे डोक्यात कुठेतरी तो वेदातला विषय आहे. हे नुसतं विश्वरूप नाहीये, हे नुसती आश्चर्यकारक गोष्ट नाहीये, कुणाला तरी टिपवायचं म्हणून निर्माण केलेली गोष्ट नाहीये. ही गोष्ट विशिष्ट अशा तत्वावर आधारलेली आहे. पहिली शाश्वत धर्म गोप्ता. मी म्हणतो वरुणासारखा. गीतेतले प्रत्येक शब्द आपण गीता जीवन गीताच फक्त विचार करायला लावणारी आहे. पुढच्या श्लोकामध्ये सुंदर शब्द येतात. अनंत बाहू शशी सूर्य नेत्रम. तो अनंत बाहू आहेस, सहस्र बाहू आहेच ना. आता अनंत म्हटलं म्हणजे हादराच्या पलीकडे. पण विचार करा, शाश्वत धर्म गोप्ता जशी किंमत आहे ना, तशी किंमत शशी सूर्य नेत्रम याला आहे. आता आपण संत साहित्यातून इतक्या वेळा सूर्य आणि चंद्र देवाचे डोळे आहेत असं म्हटलंय की थोडं झिजलेल्या नाण्यासारखं झालं. उच्चार तरी वाटत ना, ते काय माहिती आहे मला. तर शशी सूर्य नेत्रम हे शब्द इथं का वापरले ते नीट लक्षामध्ये घेऊया. शशी आणि सूर्य तुझे दोन्ही डोळे आहेत म्हटले, याचं कारण जो शाश्वत धर्म गोप्ता म्हटलं ना, तो न्यायाधीशासारखा असतो. न्यायाधीशानं न्यायाचं रक्षण करताना चंद्र व्हायचं असतं आणि अन्यायी माणसाला शिक्षा करताना सूर्य व्हायचं असतं. असे ज्याचे डोळे असतात तो जगातला सगळ्यात मोठा न्यायाधीश असतो. भगवंत तसे आहे. शाश्वत धर्म गोप्ता आणि अनंत बाहू नेत्र. अनंत बाहू आणि शब्द बघा, शशी सूर्य नेत्रम. पुन्हा सांगतो, सूर्य कशासाठी तर शब्द वापरले, ज्ञानासाठी, बुद्धीसाठी, न्यायासाठी. आपण अलीकडे बघितलं ना, न्यायाधीश म्हणतात अमुक अमुक गोष्ट नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध झाली, त्या व्यक्तीला मिळायला पाहिजे होतं नैसर्गिक न्याय. विश्वामित्राचा डोळा, तुमच्या न्यायाधीशाचा डोळा हा सूर्यासारखा न्यायाची परीक्षा करणारा पाहिजे आणि चंद्रासारखा प्रेम करणारा पाहिजे. आता घडलंय ना, माणूस म्हणून शिक्षा थोडी कमी करूया. शिक्षा रद्द करायची नाहीये, तिथं चंद्र लागतो आणि शिक्षा करताना सूर्य लागतो. शब्द असे आहे, सूर्य म्हणजे ज्ञान बुद्धी न्याय, चंद्र म्हणजे अहिंसा प्रेम दया. संस्कृत मध्ये म्हणतात तुझ्याजवळ निग्रहाची पण ताकद पाहिजे आणि अनुग्रहाची पण ताकद पाहिजे. निग्रह म्हणजे पकडणं आणि शिक्षा करणं, अनुग्रह म्हणजे जवळ घेणं आणि प्रेम करणं. अनुग्रह ही दया आहे, निग्रह हा कठोरपणा आहे. न्यायाधीश सुद्धा रामशास्त्री प्रभूंसारखा लागतो आपल्याला तर पेशवाईचं रक्षण होतं. त्यात घर भेदे मासतात आपण बघितलं. हे जर ध्यानामध्ये घ्यायचं असेल तर न्यायाधीश सूर्य चंद्राच्या डोळ्यांचा हवा. अर्जुन म्हणतोय अरे विश्वरूप आहे ना ते असं आहे बरं. पण पुढे लगेच म्हणतोय मला कळतंय, आता ते भयंकराकडे जायचंय. मला कळतंय लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन. हे भगवंता तुझे रूप बघून महात्मन, फक्त महात्मा शब्द आहे, कुठे मूळ धागा सोडलेला नाही. हे महात्मन, हे महात्मा, अरे तुला बघून त्रैलोक्य भयभीत झालंय. लोकत्रयं, त्रैलोक्य प्रव्यथितम, नुसतं व्यथितम नाही प्रव्यथितम. का बरं? मगाचा न्यायाधीशाचाच मुद्दा. वरुण प्रेम करतो पण धर्मानं वागा, न्यायाधीश प्रेम करतो पण सत्यानं न्यायानं वागा, आणि वागला नाही तर प्रव्यथितम लोकत्रयम. बरोबर यालाच आपल्या तत्वज्ञानात कर्म विपाक म्हणतात.
बाबा जे तू कर्म करशील, चांगलं केलं चांगलं फळ आहे, वाईट केलंस वाईट फळ आहे. आणि बघायला चित्रगुप्त बसलाय वही घेऊन. आता तरुण मुलांना चित्रगुप्तही कळत नाही. हा जो चित्रगुप्त आहे ना, तो बसला हे सांगतोय कशासाठी? आपण कर्म विपाक सिद्धांत. या न्यायाधीशाचा तराजू सरळ आहे, इथं काही मागं पुढे चालणार नाही. कर्म विपाक मग लोकत्रयम प्रवेचितम होणारच ना. जे चुकले त्यांना भीती वाटणारच ना, जे कर्म केलंय ते भोगावं लागणारच ना. इतकं कळण्यासाठी अर्जुन त्याचा उल्लेख करतोय. पुढे आणखी म्हणतोय, अरे ह्या सगळ्यामध्ये एक मात्र घडतंय, कोणी घाबरले असं काही म्हटलं, पण दोन माणसं मात्र भगवंता याही स्थितीत. अर्जुन आहे चतुर्भुजाचा भक्त, पण याही स्थितीत दोघं मात्र तुला घाबरत नाहीत बरं का. या विश्वदर्शनात सुद्धा न घाबरलेले तुझ्यावर प्रेम करणारे दोघं आहेत. एक गीता जेव्हा जन्मासाठी 5000 वर्षापूर्वी, तेव्हा वेदामध्ये सुद्धा देवांचं कौतुक आहे. देव कोणकोणते आपण बघितले, वैदिक देवता आहे. पुढे म्हणायला लागलो पुराणाच्या स्वर्गात राहतात म्हणून. वेदामध्ये नाही आहे, वेदामध्ये वैदिक देवता आहे. पण देवता त्या ते देव टाळता येत नाही गीतेला, कारण शेवटी कुठलंही साहित्य, कुठलंही तत्वज्ञान त्या इतिहासाच्या चौकटीमध्ये निर्माण होतच. म्हणून देवाचा उल्लेख आहे. मी दाखवून देणार आहे, एकदा देवाचा उल्लेख केल्यानंतर गीता सगळीकडं माणसांचा उल्लेख. आणि माणसं म्हणजे त्यांना महर्षी म्हणते, ऋषी म्हणते, सिद्ध संघ म्हणते. देव एकदाच. आपला नमस्कार केला की बरं, आणि नमस्कार करून पुढे मात्र माणसांचं कौतुक करते. म्हणून गीता जीवन गीता. मी आपल्याला श्लोक सांगतो. आता 21 ऋषींचा उल्लेख येणारच आहे. आता आपण 21 पाशी आहोत, पण त्याच्या मागे जरा बघा. माग संदर्भ दुसरा श्लोक झाला, त्याच्यामध्ये देव आणि महर्षींचा उल्लेख होता. दुसरा श्लोक देव आणि महर्षींचा उल्लेख पण संपला. एकदा दुसऱ्या श्लोकात केल्यानंतर देव संपले. 6वा श्लोक येतो, त्याच्यामध्ये ऋषींचा उल्लेख आहे. 13वा श्लोक येतो, त्यांच्यामध्ये ऋषींचा उल्लेख आहे. आता 21वा श्लोक येतो, त्याच्यामध्ये ऋषींचा उल्लेख आहे. पुढे 36वा श्लोक येतो, त्याच्यामध्ये ऋषींचा उल्लेख आहे. ऋषी, आचार्य, सिद्ध, माणस. महात्मा माणसाला व्हायचंय, नराला नारायण व्हायचं, ही गीतेची आस आहे, इच्छा आहे. देव काय? देव आहेतच. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की देव सगळ्या तुझ्यात प्रवेश करतायत, देव तुझी स्तुती गातायत, पण त्याही पेक्षा अनेक महर्षी तुझी स्तुती गातायत आणि स्वस्ती स्वस्ती म्हणतायत. स्वस्ती शब्दाचा अर्थ सु अस्ती, कल्याण असू दे तुझं माझं जगाचं. त्याला स्वस्ती वाद म्हणतात. आशीर्वाद आहे की नाही शब्द, स्वस्ती वाद म्हणतात. ज्ञानदेव तो शब्द वापरतात थोड्या वेळाने सांग. पण श्लोक छान आहे. आम्ही ही त्वाम सुर संघा विशंती केचित भीतः प्रांजलयो गृणन्ति स्वस्तित्युक्त्वा महर्षि सिद्ध संघाः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. पुष्कळ स्तुती करून सिद्ध आणि महर्षींचा संघ काय म्हणतोय? स्वस्ती इति उक्त्वा. काय म्हणतोय? स्वस्ती. स्वस्ती फार महत्वाचं आहे. तर चांगलं पाचशे डोळ्यासमोर आणा की कळेल स्वस्ती काय महत्वाचं आहे. तर स्वस्ती सु अस्ती. ज्ञानदेव म्हणाले शब्द बघा, हे बोलत तुझं स्वस्ती वाद करीती स्तवन. या भयानक रूपाला सु अस्ती म्हणून बाबा इतका भयंकर नको. शांत हो, शांत हो, शांत हो, प्रसन्न हो आणि भक्तावर कृपा कर असं म्हणायला पाहिजे की नको? हे कुणीतरी म्हणायला पाहिजे. समाजात सुद्धा असंच असतं. जेव्हा समाजात काही कारणानं प्रक्षोभ निर्माण होतो, त्या समाजातल्या धुरीणांनी पुढून जरा स्वस्ती स्वस्ती म्हणायचं असतं. आणि म्हटलं नाही की प्रक्षोभ कुणी आवरू शकत नाही. हे घडतं. कुणी महर्षी स्वस्ती म्हणणारा हवा इथं ते आहे. अर्थ काय बघा, देवांचे समुदाय तुझ्यामध्ये प्रवेश करत आहेत. पण सगळे देव काय चांगले नसतात, माहिती आपल्याला पुराणात. मग ते देव काय करतायत? कुणी भयभीत झालेत, हात जोडतायत आणि प्रार्थना करतायत. पण देव असल्यामुळे त्यांना माफी मिळणार नक्की. तर अशी ती प्रार्थना करतायत. पण ऋषी कसे आहेत बघा, ऋषी आणि सिद्ध मात्र त्यांचे समुदाय स्वस्ती स्वस्ती असे म्हणून अनेक स्तोत्रांनी तुझी स्तुती करीत आहे. स्तोत्र आणि स्तुती. जिथं स्तुती असते ते स्तोत्र असते, जिथं आरती असते ते स्तोत्र असते. गणपतीचं 18 शीर्ष स्तोत्र आहे. मग तू कोण आहे सांगितले, तू सगळं ब्रह्म आहे आपण गणपतीला म्हणतो. तर स्तुती पुष्कलाभी, फार मोठी स्तुती ते सगळे करतायत असं दिसेल, हे ध्यानामध्ये येतं. पण
आता मात्र हे जे काही एका अर्थानं आश्चर्यचकित करणारं रूप होतं ते हळूहळू आता भयंकर होणार आहे. जे उग्र होतं ते आता उग्रतर होणार आहे, आता उग्रतम होणार आहे आणि होणं गरजेचं आहे. कारण भगवंत हा कालपुरुष आहे, भगवंत हा असुर नाशक आहे, हे लक्षामध्ये येण्याची गरजच आहे. ते जर लक्षामध्ये आलं नाही तर खल दुर्जनांना भीती बसणार नाही. दयातीचे नाव हा अभंग पूर्ण होणार नाही. हे जर व्हायला पाहिजे असेल तर त्या सगळ्याची उग्रतर उग्रतम रूपाची गरज आहे आणि आपल्याला ते स्पष्टपणे दिसायला लागतं. असं दिसायला लागतं की आपण गीतेचे ते श्लोक वाचायला लागलो, त्याचा अर्थ बघायला लागलो, डोळे मिळून बसलो ना कानावर काटा येतो. बघा आपण अनुभव हे सगळं कठीणच आहे. असं भगवंत आहे कसा अकराळ विक्राळ दाढा पसरलेला आणि पुढे अशा दाढा की अनेक वीरपुरुषांची मस्तक त्या दाढेमध्ये चिरडली जात आहे. रेल्वेचा अपघात डोळ्यासमोर यावं असं काही वाटायला लागतं. पण ह्या सगळ्याची गरज आहे. किती स्पष्टपणे म्हटले बघा श्लोक क्रमांक 25. दंष्टा करालानी चते मुखानी दुष्टैव काला न सन्निभानी दिशो न जाने न लवेच शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. प्रसिद्ध देवेश जगन्निवास. हे भगवंत आता तू प्रसन्न हो बाबा, तू असा राहू नकोस, भयंकर भयानक राहू नकोस. कारण काय आहे दंष्टा करालानी चते मुखानी, तुझ्या मुखांच्या मध्ये मला दाढाने ते अकराळ विक्राळ दिसतात. प्रलय काळाच्या अग्नीसारखी ती पेटलेली दिसतात. मला दिशाही कळत नाही आणि शर्म म्हणजे माझं स्वास्थ्य नष्ट झालंय. अगदी खरंय, मनाचं स्वास्थ्य स्वतःष्ण माझं स्वास्थ्य नष्ट झालंय. ते नको रे बाबा, जगन्निवासा तू प्रसन्न हो असं म्हणतो. ज्ञानदेव स्पष्टपणे म्हणतात म्हणून वेगी प्रसन्न होई देवराया संहरी संहरी आपुली माया. ज्ञानदेव लक्षात आणून देत आहेत हा मायेचा खेळ आहे, ती भगवंताची योग माया आहे, त्याची ती दिव्य शक्ती आहे. आवरी आवरी तुझी ही माया काढी माते महाभया पासोनिया. 11वा अध्याय 385 ओळी. वीरश्रेष्ठ अर्जुन सुद्धा भयानं हतबुद्ध झाला असं आपल्या लक्षामध्ये येईल. आता इथं थांबून एक गोष्ट लक्षात घेऊन पुढच्या श्लोकाकडे जाऊया. ती महत्वाची गोष्ट अशी की अर्जुन हतबुद्ध झाला, अर्जुनाला भयानक रूप दाखवलं, पुढे आणखी काही त्याला उपदेश केला. याच्या मागे भगवंताचा काही विशिष्ट हेतू आहे. म्हणजे असं बघा की विश्वरूप दर्शन अर्जुनानं बघू म्हटलं याचं कारण विभूती योग मागे येऊन गेला. कसं दिसतं रे बाबा बघूया. याच्यामध्ये उत्सुकता आहे आणि जिज्ञासा आहे. उत्सुकता आहे कसं असेल बरं आणि जिज्ञासा आहे बघू तरी आहे. पण याच्या पलीकडे अर्जुनाला उत्सुकता जिज्ञासेच्या पलीकडे काही नाही. श्रीकृष्ण मात्र उत्सुकता जिज्ञासेच्या पलीकडे जाऊन असं रूप दाखवणार आहे आणि अर्जुनाच्या लक्षातून देणार आहे की या रूपाच्या हातात तू साधन आहेस. आणि हे आपण नीट लक्षात घेऊया. मी पुढे सांगणार आहे हा दैववाद नाहीये, हा देववाद आहे. ही अंधश्रद्धा नाहीये, ही आमची सात्विक श्रद्धा आहे. पण हे लक्षात आणून देण्यासाठी विश्वरूप दर्शन आहे की त्याच्या ओठावरची बासरी तसं भगवंताच्या हातातलं मी शस्त्र आहे, अस्त्र आहे, कमळ आहे. पण मोदक आहे गणपतीच्या हातातला, पण मी साधन आहे, मी निमित्त मात्र आहे. निमित्त मात्र बहुसर्वे साची नेणारेच पुढं, पण तो हेतू आहे. काय गंमत घडली बघा. अर्जुन निघाला विनंती करायला उत्सुकते जिज्ञासेपोटी आणि कुशल शिक्षकांना बरोबर जिज्ञासा घेरली आणि काय सांगायचं ते बरोबर सांगायचं ठरवलं. अशी गीता उत्तम प्रकारे अर्जुनाच्या लक्षात आणून देणार आहे. निमित्त मात्र या श्लोकाबद्दल हे आणि पुढच्या श्लोकाबद्दल मी तुम्हाला दाखवून देणार आहे की त्या श्लोकामध्ये भीष्माचा उल्लेख आहे, द्रोणाचा उल्लेख आहे, सूतपुत्र म्हणजे कर्णाचा उल्लेख आहे आणि पुढं 34व्या श्लोकामध्ये जयद्रथाचा उल्लेख आहे. महाभारतातले 4 मोठे वीर आहे ते लक्षात घ्या. जयद्रथ किती वाईट होता आपल्याला सगळं माहिती आहे, पण तो योद्धा नव्हता असं नाहीये. भीष्म, द्रोण, कर्ण आणि जयद्रथ. आता जरा विचार करूया. जयद्रथाचा इथं उल्लेख नाहीये पण कर्णाचा उल्लेख आहे. पुन्हा सांगतो गीता मानसशास्त्रात किती प्रवीण आहे. अर्जुनाच्या मानसशास्त्राचा कृष्णाने विचार केलाय की भीष्म द्रोणांना मारणं म्हणजे पाप आहे, कारण पहिला अध्याय त्याच्यावर आहे. पण कर्णाला मारणं हे अर्जुनाच्या दृष्टीने पाप नाहीये.
ते तो उलट अहंकार आहे. मी कर्णाच्या वाईट गोष्टींना शासन करू शकतो. अरे अधर्म आणि अधर्मींचा नाश करायचा ही जर प्रतिज्ञा असेल तर तो कर्ण आहे का द्रोण आहे, कर्ण आहे का भीष्म आहे, हे नाही सांगणार. इथं स्पष्टपणे म्हटलंय बघा, आम्ही च त्वाम धृतराष्ट्रस्य पुत्रा सर्वे सहैवाव निपाल संग्रही भीष्मो द्रोण सूत पुत्रस्तथासो सहास्मदीयैरपि योध मुख्यैः. या सगळ्या तुझ्याकडच्या आणि तिकडच्या वीरांना मी मारून टाकल्याचा पुढे उल्लेख येणार आहे. नाव घेतली भीष्म द्रोण कर्ण, पुढचा जयद्रथ. आता समजून घेऊया. भीष्म द्रोणांना मारण्याबद्दल अर्जुनाच्या मनात पापाची शंका होती आणि कर्ण जयद्रथांना मारण्याबद्दल अहंभाव होता. भगवंत सांगतात निमित्त मात्र व्हायचं असेल तर पापाची पण शंका नको. कारण तुम्ही पापमुक्त करायला बसलोय ना, पापाची पण शंका नको, पण अहंकाराचा पण स्पर्श नको. संत नामदेव ते सांगतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविक असेल. तर परमार्थ नाही जमणार. अहंकारही नको आणि पापाची शंकाही नको. म्हणून कर्णाचा उल्लेख, म्हणून जयद्रथाचा उल्लेख, की गीतेतले शब्द किती जाणीवपूर्वक वापरले हे चिंतन करताना आपल्या लक्षामध्ये येतं. पुढे तेच वर्णन केलं, सांगितलेलं. आता वेळ तिथे घालूया नको. केचित विलग्ना दशनांतरेषु सदृश्यन्ते चूर्णितै उत्तमांगैः. उत्तमांग म्हणजे डोकं, चूर्णितै म्हणजे चिरडलं जातं. सांगितलं अपघात. पण हे सगळं घडल्यानंतर भगवंत आणि सांगतात, हे अर्जुनाच्या मुखी आहे, की अर्जुन म्हणतोय बाबा काय चाललंय तुझं, सगळं जग तुझ्यात नष्ट व्हायला लागले. पण नष्ट होते म्हणताना गीता किती उपमा सुंदर वापरते बघा. एकदा ती नदीची उपमा देते आणि एकदा ती पतंगाची उपमा देते. आणि पाठोपाठ पुन्हा सांगतो, व्यास हे मोठे महर्षी आहे, ज्ञानी आहे, पण ते कलावंत आहे. कुठलीही उपमा देताना उगीच दिली तर कवी मोठा नव्हे. विचार करा, यथा नदीनां बहों वेगः समुद्र मेवा विमुखा द्रवंती. अरे गंगा नदी अशी सुसाट आणि धुवाधार अशा प्रकारे सामर्थ्याने धावत समुद्राला मिळणार आहे. अंबुवेगः त्या पाण्याचा मोठा वेग, बहवः फार मोठ्या प्रमाणात समुद्राकडे तोंड करून अभिमुखा द्रवंती धावत सुटलाय. नदीची उपमा यासाठी आहे की नदी विलय पावते आणि पुढे पतंगाची उपमा यासाठी आहे की पतंग विनाश पावतो. दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे. विलय पावणं वेगळं आणि विनाश पावणं वेगळं. आता विनाशानंतर सुद्धा वासांशी जीर्णाने यथा विहाय हे आम्हाला आश्वासन आहे. पण विलय आणि विनाश, नदी आणि पतंग. पतंगामध्ये म्हटले बघा, यथा प्रदीप्तम ज्वलनम पतंगा विशंती नाशाय समृद्ध वेगा. नाशाय नष्ट व्हायला, म्हणजे विनाश आहे, इथं विलय आहे. पहिल्यापेक्षा दुसरी उपमा जास्त सरस आहे. जर आपण त्याला काळ पुरुष म्हणत असू तर कलावंत या दृष्टीनं पहिल्यापेक्षा दुसरी उपमा जास्त सरस आहे. कारण तिथं विलय होऊन भागणार नाही, तिथं विनाशच होणार आहे. सर्वांचाच होणार आहे. दुष्टांचाही होणार आहे, सुष्टांचाही होणार आहे, नाही तर नवजन्म निर्माण होणार नाहीये. हे लक्षात घेऊया. पण कलावंत म्हणून दोन छान उपमा, एक नदीची आणि एक पतंगाची. आता सगळं बघितल्यानंतर साहजिकच अर्जुन अतिशय चिंतेत पडला आणि अर्जुन म्हणायला लागला, भगवंता नको रे बाबा तुझे मला रूप. आता मी विनंती करतो, पहिला होतास तसा तू हो. आख्याय मेको भवानुग्र रूपो नमोस्तुते देववर प्रसीद. त्याच्या आधी विचारतोय आख्या ही. आता आख्या आख्यायिका असे टाकून आलाय म्हणजे सांगणं. आख्यायिका आपल्या सांगतच असते. भले दंतकथा झाली तर इतिहासात बाबासाहेब म्हणतात असेल डाव्या कोपऱ्यात का होईना पण दंतकथेला जागा असते. कारण दंतकथा सुद्धा आम्हाला काही सांगते. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कथा ही शिवछत्रपतींच्या चारित्र्यावर, शिवछत्रपतींच्या मोठेपणावर झगझगीत प्रकाश झुटतात. कोणी म्हणतात की दंतकथा इतिहासात त्याला जागा नाही, नसेलही. आता या ठिकाणी विचारलं, हे जे काही भाऊ अग्निरूप आहे ना ते आख्याही मला सांग. आख्याही मेको भवान उग्र रूपो. आता पुन्हा गीता बघा. इतका वेळ अर्जुन त्याला सारखा त्वम 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 म्हणत होता. आता मात्र चमत्कार दिसला. आता अर्जुन सुद्धा नमस्कार करायला निघाला. म्हणजे अर्जुन आपल्या सारखाच गोपू काळे म्हणतात तसं आपल्या प्रत्येकाच्या मनात अर्जुन आहेच.
चमत्कार झाला, आता नमस्कार करायला निघालो म्हणून भवान शब्द येतो. भवान म्हणजे मराठीतला काय? आपण. तू तुम्ही नाही, आपण. हिंदी मित्र आपण आप किती आपल्याला माहितीच आहे, ती हिंदीची नजाकत आहे. तर भवान, भवंतः असे शब्द येणार आहे, कारण आता इतकं मोठं रूप बघितलं म्हणून म्हटलंय आख्याय मेको भवान रूपो नमोस्तुते देव प्रसीद विज्ञातुमिच्छामि भवंत माध्यम नहि प्रजानामि तव प्रवृत्ती. चौथा चरण नंतर बघूया, पण त्याच्या आधी म्हटलंय भवंतः, त्याच्या आधी भवान उग्ररूप म्हटलंय. भवान हे त्वमची जागा घेत, याचा अर्थच अर्जुन आता त्या आश्चर्यचकित या स्थितीतून भक्त म्हणून काही सांगू इच्छितोय जे थोड्या वेळाने येणार, थोडा सावरलाय असंही म्हटलं तरी चालेल. आता एक मात्र नक्की की 31व्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो मला भान राहिलं नाही, आणि 51व्या श्लोकामध्ये म्हणतो मला भान आलं. आपण नंतर बघा, 31व्या श्लोकामध्ये म्हणतोय मला भान नाही, आणि 51व्या श्लोकामध्ये म्हणतोय मला भान आलं. कसं ते आलं ते थोड्या वेळानं बघूया. परंतु भगवंत आता जसं आकार द्यायचा असला, लोखंड असं ते अग्नीमध्ये असलं की शेवटचा घाव घालावा लागतो, तसं भगवंत आता इतकं सगळं दाखवून घाबरलेल्या अर्जुनाला आणखी घाबरवत आहे. भीम टोला, राम बाण, आणि म्हणून आता श्लोक येतोय बघा. अरे शब्द कसला घाबरतोस तू, मी कोण आहे ओळखत नाहीस? कसला घाबरतोस तू? अरे जेव्हा जन्मास आलास तेव्हाच मृत्यू तुझी पाठ शिवून करत आला नव्हता, मृत्यूला घाबरतोस? वयम अमृतस्य पुत्र. अरे आत्म्याचं वरदान आहे आम्हाला, आम्ही भारतीय तरी नाही घाबरत, नाही तर क्रांतिकारक फासावर चढू शकले नसते. हे कळण्यासाठी पुन्हा एकदा राम टोला बघा. कालोस्मी. आता भगवान उवाच, दोघं झाले. संजय उवाच, अर्जुन उवाच. आता मुख्य पात्र रंगभूमीवर स्वतःचं आत्मचरित्र सांगणार आहे. कालोस्मी, अरे मला काळ पुरुष म्हणतात. कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृत्ता. किती स्पष्ट आहे, मी प्रवृत्ता लोकक्षयकृत, हे त्रैलोक्य नष्ट करण्यासाठी. कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृत्तो लोकांसमाहर्तुमिह प्रवृत्ता. ऋतेपित्वा, तो ऋतेपी शब्दात लक्षात घ्या, मोठं छान आहे. ऋतेपित्वा न भविष्यन्ति सर्वे व्यवस्थिता प्रत्येकेषु योधाः. प्रत्येकेषु एकमेकाच्या वर आघात करायला उभे राहिलेले सैन्यातून कौरव आणि पांडव, त्यांनी कितीही म्हटलं तर ते आता वाचणार नाहीये, तर मी त्यांना मारणार आहे. भीष्म, द्रोण, कर्ण, जयद्रथ आणि तुझ्या बाजूचे सुद्धा सगळे. तर उगीच मग निमित्त मात्र भव सगळे साची नेणार नाही. दुसऱ्याचं मरण नव्हे, तुझं सुद्धा. अरे सगळ्याच्या पलीकडे मी कालोस्मी लोकक्षय प्रवृत्ता. अशा भाषेमध्ये भगवंत बोलतायत आणि म्हणतात न भविष्यन्ति सर्वे. काय वाटेल ते केलंच तरी हे देह वाचणारे नाहीत, आत्मा मरणारा नाही, देह वाचणारे नाही. न भविष्यन्ति सर्वे. आणि छान शब्द आहे ऋतेपित्वा. तू काही केलंस तरी आणि काही केलं नाहीस तरी. तो ऋत शब्द मोठा छान आहे. ऋतेपित्वा, ठरव तू करायचं होणार नाही, ठरव काही नाही करायचं तरी होणार. निमित्त मात्र भव्य सर्वे साचींची केवढी पृष्ठभूमी भव्य निर्माण केली आहे हे लक्षात घ्या. त्यात मग गीतेला आक्षेप घेणारी माणसं आहे, सारखा कृष्ण मला शरण जा, मला शरण जा, मला शरण जा, म्हणजे काय म्हणतो? अरे तो यादव श्रेष्ठ कृष्णाला शरण जा म्हणत नाही, वासुदेवा सर्वमिती म्हणतो. तर विश्वात वासुदेव वरला हे सांगतो ना. गीतेवरचा आक्षेप किती वेड्यासारखा आहे, थोडा अभ्यास केल्यानंतर कळतो. तो भगवंताबद्दल बोलतोय, स्वतःबद्दल बोलत नाहीये. आणि नाहीतर घोड्याचा खरारा त्याने केला नसता, नाहीतर अर्जुनाचा सारथी झाला नसता, पार्थ सारथीसारखा सुंदर शब्द जन्मास आला नसता. हे जर ध्यानामध्ये आपण घेतलं तर निमित्त मात्र भव सर्वे साची हा गीतेचा संदेश सांगताना विश्वरूप दर्शन आधी घडवावं लागतं. हे तो माणसं गैरसमज करून घेतात. म्हणतात काय सांगते गीता? कळसूत्री बाहुल्या बा. काय सांगते गीता? तो सूत्रधार आहे, तुम्ही फक्त मागं पुढे नाचायचे. सूत्रधाराची उपमा ज्ञानदेवानी पण दिली आहे. पण इथं मला महत्वाचा मुद्दा सांगायचा जर उल्लेख केला की गीता कुठंही आपल्याला सूत्रधाराच्या बाहुल्या व्हायला सांगत नाही. खूपदा आपल्याकडे काय घडतं माहितीये, दृष्टांत उपमा पण खरी धरून चालतो. हे जग सर्परज्जुवत आहे म्हणजे, हे स्वप्नवत आहे म्हणजे काय म्हणायचंय आपण लक्षातच घेत नाही. उदाहरणात आपण अडकून पडतो आणि मूळ म्हणजे दृष्टांतात अडकून सिद्धांत गमावतो. मला काय म्हणायचंय बघा,
निमित्त मात्र भव सर्वे साचिन म्हणजे तू साधन हो भगवंताच्या हातात, म्हणजे समाज पुरुषाच्या हातात. पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे की अशा प्रकारचा तू महेश्वर जो आहे त्याला शरण जा. महेश्वर मी शंकर नव्हे, मही पृथ्वीचा ईश्वर म्हणजे समाज पुरुष, राजा पण नव्हे. आणि मला सांगा, समाज अखंड नाहीये, समाज म्हणजे नदीचा प्रवाह नाहीये. पाणी येतं जातं, नदी कायम असते. माणसं येतात जातात, इतिहास काळ आणि समाज शाश्वत असतात. म्हणून सामाजिक संस्थेत काम करणं आपल्याला आनंद देतं, कारण ते कायमचं टिकतं. मुद्दा इतकाच, मगाचे शब्द वापरतो, हा दैववाद नाही देववाद आहे. ही अंधश्रद्धा नाही, ही श्रद्धा आहे. आणि माग शब्द आहे, अंधश्रद्धा भीतीतून जन्मास येते आणि सात्विक श्रद्धा भक्तीतून जन्मास येते. निमित्त मात्र भव सर्वे साचिन म्हणताना विश्वरूप दर्शन घडून भक्तीमधून, शब्द बघा, भक्तीमधून निर्माण होणारी सात्विक श्रद्धा ती जागवली आहे. भीतीपोटी निर्माण होणारी अंधश्रद्धा जागवलेली नाही. हा दैववाद नाही, हा देववाद आहे. आणि तोही शब्द नको, हा ईशवाद आहे, हा ईश्वरवाद आहे, ही ईश्वरनिष्ठा आहे. दोन उदाहरणं सांगतो. ज्ञानदेव भक्त न म्हणता ईश्वरनिष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटतो भूतात का म्हणतात? जगाला पोटात घेण्यासाठी. ईश्वरनिष्ठ. आणि पूजनीय सोनोपंत दांडेकरांचं पुस्तकच आहे ज्याचं नाव ईशवाद आहे. पुस्तक आहे, छोट आहे, ईशवाद. मी खरंच सांगतो, अन्य सगळ्या वादापेक्षा आहेत ते आपापल्या जागी बरोबर आहे. ते चूक नाही, त्यांनी इतिहासात कामगिरी केली आहे, कुणाला नावं ठेवायचं कारण नाही. पण आमचा ईशवाद आहे. आम्ही भगवंतावर विश्वास ठेवतो आणि तो सांगतो तसं चांगलं काम करायचा प्रयत्न करतो. निमित्त मात्र भव सर्वे साचिन, एवढं आपल्या लक्षामध्ये आलं. अशा प्रकारे सांगितल्यानंतर आता अजून अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे जाणार आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. एका अर्थानं 11व्या अध्यायाचा तो गाभा आहे. इतका चित्रपट बघितला, पण चित्रपट कुणी काढलाय, कोण आहे त्याच्या माग, चित्राच्या माग काय आहे हे कळण्यासाठी अर्जुनाचं मन कळलं पाहिजे. अर्जुनाची भक्ती कळली पाहिजे. अर्जुन का विनंती करतो, विश्वरूप टाक आणि मला पाहिजे ते प्रिय रूप घे, ही साधी गोष्ट नाही. हे चिंतन करून आपण पुढे जाऊया. पहिला मुद्दा असा की आता जे आपण 11 श्लोक वाचणार आहे, सगळे वाचणार आहे, आकडा सांगतो 36 ते 46. आपल्या 11व्या अध्यायामध्ये 36 ते 46 11 श्लोक याला गीतेतलं क्षमापन स्तोत्र असं म्हणतात. क्षमापन स्तोत्र. आपलं एक मोठं स्तोत्र पाहिजे असेल तर कुरुंदवाड नरसोबावाडी आहे, ज्या ठिकाणी टेंबे स्वामी होते, त्या टेंबे स्वामींनी एक सुंदर स्तोत्र आहे दत्तात्रेयाला उद्देशून, देवा यासाठी क्षमा कर, यासाठी क्षमा कर, यासाठी क्षमा कर. काव्य किती सुंदर असावं ते टेंबे स्वामींचा क्षमा हे शब्द आहे. क्षमापन स्तोत्रातून जमलं तर कुठे मिळाल घेऊन वाचा. ते टेंबे स्वामींचं आहे, ते अर्जुनाचं आहे आणि तुमचं माझं पण आहे. क्षमापन. आणि खरंच सांगतो, चांगल्या गोष्टी पुढे आपण जाऊन नम्रपणे क्षमा मागायला काहीच हरकत नाही ना. त्यात आपलीच विनम्रता दिसते, आपलीच रुजुता दिसते. अर्जुन म्हणजे रुजू, म्हणून ते क्षमापन स्तोत्र आहे. हे नित्य पठनीय मानतात. आणि मुख्य गोष्ट बघा, त्यातला जो 36वा श्लोक आहे जो मी आता घेणार आहे, त्याला जशी आपली रामरक्षा आहे ना, तसं या 36व्या श्लोकाला शब्द आहे विष्णू पंजर मंत्र म्हणतात. 36व्या श्लोकाला विष्णू पंजर मंत्र म्हणजे विष्णूनं आपल्या भोवती भक्तीचा पिंजरा निर्माण केलाय. पंजर आणि त्याचा मंत्र आहे. आपण शिवथरगडीमध्ये जुन्या काळात कधी गेला असाल तिथे राहणाऱ्या माणसानं पिंजऱ्यात झोपा जागायचं, ते शिवथरगडीमध्ये वाट फेडायचं, तिथे पिंजऱ्यात झोपायची माणसं. अशी भक्तांनी शिवथरगड उभी केली. हे जर तिच्या निर्माण आपल्या लक्षात आणून दिले ते होतीच म्हणजे. मुद्दा असा, हे विष्णू पंजर मंत्र आहे. आणि शेवटची गोष्ट, हे असं आता मानतात की हा श्लोक आपण जे पारमार्थिक साधना करतो, आपण म्हणतो जप कर, ध्यान कर, नाम मंत्र घे, सोहम जप कर, कुठल्याही मार्गाने, त्याच्यापूर्वी हा म्हणावा की आपली पारमार्थिक अडचण दूर होते असं म्हणतात. शब्द बघा, पारमार्थिक अडचण, घरातली वैयक्तिक नव्हे, पारमार्थिक अडचण आपली दूर होते असं म्हणतात. विष्णू पंजर मंत्र महत्वाचा, किती सुंदर आहे. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगन प्रहृष्य तेनुरच्यते च रक्षांसी भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संघाः. पुन्हा इथं सुद्धा शाश्वत धर्मगुप्त आहे.
इथं सुद्धा शशिसूर्य नेत्र आहे, इथं सुद्धा प्रव्यथितम लोकत्रय महात्मन आहे. नीट लक्षात घेऊया. हे विष्णू पंचर मंत्र सांगतं अरे भगवंत आहे ना तो सुष्टांशी सुष्ट आहे आणि दुष्टांशी दुष्ट आहे. त्याच्यावरून तिसरा चरण बघा, रक्षांशी भीतानी दिशो द्रवंती. रक्षांशी म्हणजे राक्षस घाबरून दाही दिशा पळत सुटले. आपण म्हणतो ना पळताना भुई थोडी तर झाले, दाही दिशांना पळत सुटले. आणि सिद्ध संघा पुन्हा देव नाही माणसं तुम्ही मी सिद्ध संघा जे स्वस्ती स्वस्ती म्हणाले ना ते मात्र तुझी आरती करताय. देवांचं नावच नाही. राक्षस पळतायत आणि महर्षीची स्तुती करतायत. असं रूप भगवंत अर्जुनाला दाखवत आहे. सॉरी अर्जुन म्हणतोय स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या. आता पहिला शब्द छान आहे, स्थाने म्हणजे योग्य. माझं आम्ही असा शब्द येत होते, आम्हीचा अर्थच पटकन कळत नाही. आम्ही म्हणजे हे किंवा ते, मी म्हणजे हे किंवा ते, तसं स्थाने म्हणजे योग्य. अर्जुन म्हणतोय भगवंत आता योग्य मला जाणवतंय. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या. अरे तुझी प्रकीर्ती गाणं, तुझं संकीर्तन करणं हे जगाला आनंद देणार आहे. मागे म्हटलं होतं आपल्याला आठवतं का बघा, संपूर्ण वारकरी संप्रदाय संकीर्तनावर उभा आहे, टाळ मृदुंगावर उभा आहे, नाम जपावर उभा आहे. अवघा वारकरी संप्रदाय संकीर्तन हे जगाला आनंद देत. किती छान शब्द आहे. म्हटलंय जगत प्ररुष्यती. प्ररुष्यती म्हणजे आनंदित होत आणि अनुरज्यते याचा अर्थ अनुरक्त होत, प्रेमात पडत, अनुरक्त होत, अनुरज्यते. आणि त्याच्या आधी शब्द वापरलाय अतिशय आनंद होतो. प्रकीर्त्या तुझं गुणवर्णन झाल्यानं. इथं थांबून थोडं चिंतन करूया. जे म्हटलं ना शाश्वत धर्म गोपता ते या ठिकाणी आहे बघा. राक्षस भयभीत होऊन पळतायत याचा अर्थ काय? याचा अर्थ भगवंत हा दुष्ट निर्दालनासाठी आहे हे अर्जुनाला जाणवलंय. म्हणजे आपल्या यातून जाणायला हरकत नाही. सगळे महर्षी स्तुती करतायत. जे संत सज्जन असतात ना, साधू संत असतात ना, ते ईश वंदन करतात. भगवंत त्या साधूंचं परित्राण करतो. हे शब्द मुद्दाम वापरतोय कारण अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 7 आणि 8 यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति आणि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. आता एक शेवटची मी या श्लोकाची मोहर सांगतो. एवढं सगळं न बोलता भगवंताचं अनुरक्त असं रूप चतुर्भुज आहे ते शिष्टांसाठी आणि भीती दाखवणारं भयानक रूप आहे ते दुष्टांसाठी. म्हणजे 11वा अध्याय हा भगवंतानं 4थ्या अध्यायात 7व्या 8व्या श्लोकात केलेल्या प्रतिज्ञेचं प्रत्यक्ष रूप आहे. भगवंताने जी प्रतिज्ञा केली आहे यदा यदा हि धर्मस्य, जी तुम्हाला मला प्रिय गीता माहिती नसते पण 2 श्लोक नक्की माहिती असतात सगळ्या भारताला. हे जर ध्यानामध्ये घेतलं तर ही भगवंताची जी प्रतिज्ञा आहे ना ती प्रत्यक्ष बघायचं भाग्य अर्जुनाला मिळालं. आणि ते किती अहोभाग्य आहे. ते अहोभाग्य भगवंतानं सांगितलंय. बाबा पुढं वेद असो, अध्ययन असो, यज्ञ असो, दान असो, तप असो, कुणाला या मर्तीशू इहलोकामध्ये पूर्वी आणि पुढं बघायला मिळालं नाही आणि मिळणार नाही इतकं अहोभाग्य. समजा ज्ञानदेव जर म्हणाले हा ग्रंथ सुंदर आहे म्हणून तर ग्रंथ सुंदरच आहे ना, तर म्हणतोय कोण? ज्ञानदेव. तसं भगवंत म्हणतात अरे केवढं लोक मोठं आहे, नाही कुणाला पुढे बघायला मिळणार नाही हे कळण्यासाठी भगवंतानं सगळं प्रत्यक्ष प्रतिज्ञेचा प्रत्यक्ष दर्शन हे घडवलेलं आपल्याला दिसतं. असं म्हटलं तर चुकणार नाही. अर्जुन पुढे म्हणतोय त्वमादिदेव पुरुष पुराणस त्वमस्य विश्वस्य परम निधानम वेत्तासी वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनंत रूपम. या श्लोकापेक्षा थांबून जरा विचार करा. त्या ठिकाणी म्हणते वेत्तासी आणि वेद्य, जाणणारा पण तूच आणि ज्याला जाणायचं पण तूच. पुढच्या अध्यायात गेल्यानंतर मी आपल्याला दाखवून देणार आहे पुढच्या अध्यायामध्ये की आत्मज्ञान आपण म्हणतो हा शब्द चुकीचा आहे. आत्म्याचं ज्ञान कधी होत नाही, आत्म्याचा अनुभव येतो. आत्मज्ञान कळायला म्हणायला ठीक आहे, पण ज्ञाता मी ही जी त्रिपुटी आहे ना ती उरतच नाही. हा अनुभव मात्र आहे. आणि अनुभव आहे तुम्हाला कळण्यासाठी ज्ञानदेव पहिल्याच ओवीत सांगतात की गीता आणि ज्ञानेश्वरी समजायला पाहिजे ना, मग स्वसंवेद्या आत्मरूपा.
तुला जर आत्मरूपाचं संवेदन आलं तर तुला आत्मज्ञान होईल. आत्मज्ञानी बाजारामध्ये विकत मिळणारी वस्तू नाही, कोणी कुणाला देऊ शकत नाही. गुरु शिष्याला बीज मंत्र देतो, आत्म साक्षात्कार घडवतो, पण आत्मा अनुभव देत नाही. आणि दिला तर एकदा, वारंवार हवा ना. आनंदाच्या डोळी आनंद तरंग हवा ना. ती चुटपुटती समाधी म्हणून काय करायची, चालती बोलती समाधी पाहिजे एकनाथांसारखी. हे जर ध्यानामध्ये घेतलं तर काय म्हटले लक्षामध्ये येतं की तूच वेद्य आहेस आणि तूच वेत्ता आहेस. तू निधान आहेस म्हणजे सगळ्या जगाचा आधार आहेस. परमेश्वर आहे की नाही चर्चा करायचं कारण नाही. विश्वस्य निधान. चटकन लोकांना वाटतं निधान म्हणजे सर्वश्रेष्ठ काहीतरी संपत्ती. निधान शब्दाचा अर्थ आधार आहे, जगाचा आधार आहे भगवंत. हे ध्यानामध्ये आपण घेतलं की मग तुमस्य विश्वस्य परम निधानम वेत्तासी वेद्यम च परम परम च धाम त्वया ततम विश्वमनंत रूपम. आणि असं म्हणून आता अर्जुन किती सुंदर शब्दाने त्याची स्तुती करतोय बघा. 39 श्लोकामध्ये म्हटलंय नमो नमस्ते अस्तु सहस्र कृत्वा. 40व्या श्लोकामध्ये म्हटलंय नमस्तुते सर्वत एव सर्व. या दोन चरणापाशी थांबा आणि त्याच्या आगे मागे बघा की याच्यातून काय जन्मलंय हे सांगतो. आधी बघा नमो नमस्ते अस्तु सहस्र कृत्वा, म्हणजे तुला मला हजारो वेळा नमस्कार करायचा. पुनश्च भूया अपि ते नमहा नमहा. नमो नमस्ते, मी तुला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. पण नमस्कार कसा करतो पुढच्या श्लोकात बघा. नमः पुरस्तात् अथ पृष्ठतः. पाठीमागून पण नमस्कार करतो, पुढून पण करतो, दाही दिशानं करतो. नमोस्तुते सर्वत एव सर्व असं म्हणतात विचार करा. असं म्हणतात की इथला सहस्र शब्द घेऊन विष्णू सहस्र नाम जन्मास आलेलं आहे. विष्णू सहस्र नाम किंवा अनेक देवांची सहस्र नाम असतात, ही सहस्र कुठून आली. शेकडा का नाही, लाखो शक्य नाही, पण शेकडा आहे. सहस्र यायचं कारण सहस्र कृत्वा अर्जुनाचा प्रसाद आहे. आणि नमो नमो म्हणताना पृष्ठतः पुरस्तः सर्व दिशांनी हे हजारो वेळा नमस्कार म्हटलं की ध्यानात येत. असं म्हणतात. आपण विचार करा की विष्णू सहस्रनामाचा जन्म श्लोक क्रमांक 39 आणि 40 मध्ये असावा. विष्णू सहस्रनामाचा जन्म कदाचित श्लोक क्रमांक 39 आणि 40 मध्ये असावा. आता अर्जुनाच्या रुजू स्वभावाचं मोठं सुंदर दर्शन आपल्याला घडणार. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, राहवत नाही मी सांगतोय, खरंच अर्जुन रुजू आहे. अर्जुन नसताना तर हा प्रश्नच कुणाला पडला नसता. महाभारताला काही ना प्रश्नच पडलेले नाही, नावं घेत नाही पण त्याला प्रश्नच पडले नाही, काय कुणास ठाऊक. पण अर्जुनाला प्रश्न पडला कारण तो अर्जुन होता. तसा अर्जुन आता भगवंताची माफी मागतोय. आणि किती सुंदर माफी आहे बघा. राहवत नाही म्हणजे जरा दुसरं सांगून सांगतो. एखाद्या महापुरुषाचं दर्शन घेऊन आपण येतो, त्याकडे बघतच राहतो आणि परत आला ते विचार म्हणतो तर काय वेळा मी त्या महापुरुषाला नमस्कार पण केला नाही. हे जसं वाटावं ना तसं अर्जुन आता म्हणतो अरे काय कृष्ण एवढा तू मोठा आहेस आणि तुला मी मित्र मानलं, तुला यादव म्हटलं. यादव म्हणजे लक्षात घ्या भगवंताला परिमित करणं आहे. तो परिमेय आहे ना, त्याची प्रकाशुला परिमेय आहे. तो कसा असेल तर आम्ही यादव करून टाकलं. कुंतीचा पुत्र वसुदेव होता, देवकी आणि यशोदा यांचा पुत्र करून टाकला. म्हणजे मर्यादित नाही केलं, मूर्तीत कोंडावं तसं. हा भगवंता चुकलं रे माझं, मी तुला सखा म्हटलं, यादव म्हटलं, बसता उठता तुझी थट्टा केली. हे नीट त्यामध्ये घ्या. खरंच कृष्ण आणि अर्जुन हे महाभारतातले मित्र, जगातले एकमेकाचे मित्र कसे असावे त्याचं सुंदर उदाहरण आहे. त्याला सख्य भक्ती म्हणतात म्हणू दे, पण खरेच ते सखाच आहेत एकमेकाचे. अर्जुनाला कृष्णाशिवाय राहवत नाही आणि कृष्णाला अर्जुनाशिवाय राहवत नाही. हे महाभारतात आहे, भागवतात आहे, अनेक ठिकाणी आहे. आपण बघा खरी ती सख्य भक्ती आहे. आणि म्हणून अर्जुन म्हणतो अरे किती चेष्टा करावी. बरं स्पष्ट म्हटले ना, बसता उठता शयने आसने हे शब्द उभीच नाहीये. अगदी जवळचा माणूस असल्याशिवाय कोणी चेष्टा करतोय. अशी नाही उभी चेष्टा करतो, तोंड ओळख आहे, चेष्टा होत नाही. हे अशी घट्ट दाट अंतरंग मित्र म्हणतात हिंदीमध्ये. अंतरंग मित्र ज्याला म्हणतात अशा प्रकारचं असेल तर, पण कुणाचं अर्जुनाला भीती वाटायला कृष्णाचं. एवढ्या मोठ्या महापुरुषाला आपण इतकं थट्टेत बोललो, अनवधानानं बोललो, अवहास म्हणजे अपमानकारक बोललो. मी सगळं नाही वाचत पण शब्द कसे छान आहेत बघा. भगवंत म्हणतात मया प्रमादात
प्रणयेन वापी. अरे बाबा, फार मोठे प्रमाद माझ्या हातून घडले, चुकलं बरं का. तत्क्षाम्ये त्वमाहं प्रमेयम. तू अप्रमेय आहेस, तुम्ही बंदिस्त केलं. यादव म्हटलं क्षमा कर बरं का. पुढे आणखी म्हटले, आत्ता मला कळतंय. खरंच आहे, अर्जुनाला आत्ता कळतंय. कुठं असं होतं, जवळच्या माणसाचं मोठेपण एखाद्या प्रसंगात कळतं. जवळच्या माणसाचं मोठेपण सुद्धा प्रसंगात कळतं. सगळे पुढे 12% असतात. पण जवळच्या माणसाचं कळतं, मग कळतं पितासी लोकस्य चराचरस्य. तो भगवान कृष्ण होताच रे, पण चराचराचा तू पिता आहेस. त्रैलोक्याचा पिता महत्वाची गोष्ट आहे. तू पिता आहेस हे आत्ता कळलं. आणि मग एकदम साष्टांग नमस्कार घालून, ते तुकारामाने आपल्याला सांगितलं, काही जमत नसलं तर साष्टांग नमस्कार घाला की सगळे गुन्हे माफ होतात. आणि तुकोबाचा अभंग आहे. तसं की स्पष्ट म्हटलंय बघा, प्रिया प्रियार्हा रसे देव सोडून. अरे प्रिय व्यक्तीला क्षमा करते ना, तशी मला क्षमा कर. हा छान शब्द आहे ना. प्रिय व्यक्तीला क्षमा करते ना, तस. एका अभ्यासकाने मोठे छान विश्लेषण केलंय, मी तुम्हाला सांगतो. त्यांनी म्हटलंय, इथं प्रिय उल्लेख आहे ना. अहो, जगामध्ये क्षमा मंदिरे, जिथं क्षमाच मिळते, क्षमा मंदिरे 3 आहेत. एक वात्सल्य, दुसरं सख्य आणि तिसरं प्रेम. इथं गेलात ना की क्षमाच मिळणार. पण जरा फरक आहे. वात्सल्य आईचं असतं, ती दोष पोटात घालते. वात्सल्य आईचं असतं, ती दोष पोटात घालते. सख्य मित्राचं असतं, तो दोष सहन करतो. गंमत आहे, प्रेम करत असलो की दोष दिसतच नाहीत, तर काही प्रश्नच येत नाही क्षमा मागण्याचा. म्हणून क्षमा मंदिर हे म्हणणं काही चूक आहे का? तर वात्सल्य आता म्हणतात, सख्य आणि प्रेम लक्षात घेतलं तर दोष दिसो अथवा न दिसो, मी मात्र म्हणेन या तिन्ही गोष्टींनी दोषाचं निर्मूलन व्हायला पाहिजे. आईनं सुद्धा मुलाला धाकात ठेवलं पाहिजे. मित्रानं सुद्धा नासी पाहिजे. मित्र निर्बंधात म्हणतात त्याप्रमाणे चुकता पाय घसरता पाय सावरला पाहिजे. आणि प्रियकरानं सुद्धा प्रेयसीनं सुद्धा एकमेकांची व्यक्तिमत्व घडवली पाहिजे. हे ध्यानामध्ये घेतलं की क्षमा मंदिरे कशी आहे हे आपल्या लक्षात येऊन जात. पुढे जाऊया. आज आपल्याला अध्याय पुरा करायचा आहे. आज जे 15 मिनिटात बरोबर पुरा होतोय, गणित आहे माझ्याजवळ. तर अदृष्टपूर्वम ऋषितोस्मी दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देव रूपम प्रसीद देवेश जगन्निवास. किती वेळा तो प्रसीद शब्द वापरायचा. पण काय सांगू, भगवंताची आरती करताना स्तोत्र म्हणताना भगवंताला कदाचित कंटाळ येईल, पण भक्तांना कंटाळ येत. तर नित्य निवादिस जागृतीचा असं तुकोबाने आम्हाला सांगून ठेवलं. आत्मजागृती व्हायला पाहिजे तर भगवंताचं पुन्हा पुन्हा रोज नाव घेतलं पाहिजे. आणि नाही तर उगवणारा दिवस ही भगवंताची देणगी नसते का? आपण त्या जुन्या कवितेत म्हणतो त्याप्रमाणे, घेतो झोप सुखे फिरून उठतो ही ईश्वराची दया. नाहीच उठतो तर काय घ्या, घेतो झोप सुखे फिरून उठतो ही ईश्वराची दया. खरंच तुम्हाला, आणि खरं मी सांगतो आपल्याला, देवाने सांगितल्याप्रमाणे आयुष्याची लांबी रुंदी नाही वाढवता येत, पण आयुष्याची खोली वाढवता येते. आयुष्याची खोली वाढवता येते. मला मिळाले दिवस मी अधिक चांगुलपणाने खर्च करू शकतो. ती खोली वाढत असते. गीता त्यासाठी आहे, गीता जीवन गीता यासाठी आहे. मुद्दा इतका की आपल्याला सांगितलं की मग प्रसिद्ध देवेश जगन्निवास. शब्द बघा, अदृष्टपूर्वम ऋषितोस्मी. अर्जुन म्हणतोय, मी पूर्वी कधी न पाहिलेलं विश्वरूप, पण मी हर्षित झालो. 51 श्लोकावर तो भानावर येणार आहे. 45 श्लोकात तो आनंदी झालाय. पाहिली नाही आता सगळं. तर चकित झालो, आनंदित झालो. पण भगवंता थोडा अजून सुद्धा व्याकुळ आहे बरं का. नामदेवांना विठ्ठलाची प्राप्ती नकोय, प्रीती हवी. आणि मग शब्द येतात, किरीटनम गदिनं चक्रहस्त इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. सगळ्या प्रार्थनेचे मेघ काय? सहस्रबाहो विश्वमूर्ते भव हो. काय बरं? वर सांगितले. आणि ते वर सांगितल्यामध्ये छान आहे, किरीटाचा उल्लेख आहे. किरीट, गदेचा उल्लेख आहे. सुदर्शन चक्रधारी जे हात आणि चक्र आहे. आणि तिथं नसलेलं चतुर्भुज हे आहे, चतुर्भुज आहे. आणि सगळ्याचे अर्थ वेगळे आहे. थोडक्यात सांगतो. पहिले चतुर्भुजाला बाजू ठेवूया. आधीचे 3 आहेत ना, किरीट, गदा आणि चक्र.
आता कमळाचा अर्थ वेगळाच आहे, शंखाचा अर्थ वेगळाच आहे. शंख ही ज्ञान प्रबोधनाची कोण आहे ते सरळ नंतर मला जे माहिती आहे तेच म्हणजे अभ्यासक म्हणतात ते सांगतो, माझं नाही, अभ्यासक म्हणतात ते सांगतो. आता या तिघांच्या मागे दोन संकेत आहेत, एक अवतार संकेत आणि एकाला म्हणतात उपासना संकेत. भगवंताच्या अवताराचा संकेत कसा, म्हणजे भगवंत अवतार आहे ना, अव अधिक तृ वरून खाली आलाय. तर अवतार संकेतामध्ये म्हणतात गदा म्हणजे दुष्ट दमन, चक्र म्हणजे साधू परित्राण. हे माहिती आहे आपल्याला, शिशुपालाला शिक्षा मिळाली 100 अपराध मिळाले झाल्यावर. तर गदा दुष्ट दमन, चक्र साधू परित्राण आणि किरीट म्हणजे साम्राज्य म्हणजे राजा देवाचा अंश असणारा, हे आहे धर्म संस्थापन. 4था अध्याय 8वा श्लोक. किरीटधारी भगवंत यासाठी याचा अर्थ त्याने किरीट धारण केलाय, तो राजा झालाय, तो भगवंत आहे. म्हणजे सुष्टाने घाबरायला नको आणि दुष्टाने घाबरलं पाहिजे, हा किरीटाचा अर्थ आहे, अवतार संकेत. आणि उपासना संकेतामध्ये म्हणतात गदा म्हणजे विरक्ती, सुदर्शन चक्र म्हणजे भक्ती. केशवसूत म्हणाले रांगोळीमध्ये सुदर्शन चक्र काढलं की या घराकडे वाकड्या नजरेनं बघायचं नाही. रांगोळी घालताना पाहून अशी केशवतांची सुंदर कविता आहे. चक्राचा अर्थ हा. तर चक्र म्हणजे भक्ती आणि किरीट म्हणजे मगाशी म्हटलं धर्मसंस्थापन. उपासनेमध्ये धर्मसंस्थापन नाही, ते अवतारात आहे. उपासनेमध्ये किरीट म्हणजे प्रबोधन मनाचं आणि जनाचं. रामदासांचे मनाचे श्लोक. आणि म्हणून प्रबोधन म्हणजे किरीट, भक्ती म्हणजे चक्र आणि गदा म्हणजे विरक्ती. आता चतुर्भुज म्हणजे काय, पुन्हा आचार्य विनोबा भावेंचा आधार घेतो. विनोबा इतकं सांगितलंय कसं वाटतं बघा, आधी बोलत नाही. ते म्हणतात देवाला 4 हात का कल्पित माहितीये का. विनोबा विचारतो तुम्हाला मला आणि सांगतात. एक बघा की मागं म्हणाले ना ज्ञानदेव, जैसे भेट भूत ते मानी जे भगवंत. समजा भगवंताला 2 हाताचं म्हटलं असतं, प्रत्येक माणसात 2 हात आहेत असं म्हटलं असतं, तर 2 हाताची सेवा करायला आपण 2 हाताने गेलो की सारखीच होतो. तोही 2 हाताचा भगवंत, मी 2 हाताचा भक्त. आणि सेवा करताना रागद्वेषी येतो. किती चांगली सेवा केली तर कृतज्ञपणा दिसतोय म्हटल्यानंतर राग येतो. राग येऊन चालत नाही, अनुरागच लागतो. द्वेष येऊन चालत नाही, क्षमाच लागते. 2 हात काही भक्तांना भगवंताचे परवडणारे नाहीत. 2 हाताचा भगवंत असतो काही ठिकाणी, पण नको भक्तांना 2 हाताचा भगवंत नको. बर सहस्र पाहून चालेल की, आता म्हटलं ना सहस्र कृत्वा, हजारो हाताचा असता सुद्धा काही वेळा. मग हजारो हाताची देवाची मूर्ती का आपण घडवत नाही, 2 हाताची नाही घडवत. अडचण सांगितली रागद्वेषाची अडचण. 1000 हाताची का नाही, तर म्हणतात देवाचे 1000 असं 1000 हात आहे म्हटलं तर 1000 कुठे आहेत बरं, विश्वरूप दर्शनात. त्या विश्वरूपाचं दर्शन घेताना अर्जुनाची समाधी लागली भीतीनं आणि भक्तीनं. आमची भीतीनंच समाधी लागली. म्हणजे देवाची सेवा करायची म्हटलं शक्य नाही, हजारो हाताच्या समाजाची सेवा करायची म्हटलं, बघा हजारो हाताच्या समाजाची सेवा करायची म्हटलं तरी अंतकण फार उदार लागतं. महर्षी कर्व्यांसारखं. आता एवढ्या तेवढ्यानं माणसं अडचणीत येतात हे आपल्याला माहिती आहे, तेही जमणार नाही. मग म्हणाले विनोबा म्हणतात एक सोपी युक्ती केली. भगवंतानं मायेची मदत केली, ती आदिशक्ती आहे, आधी माया आहे. आणि म्हणाले हे पण नको ते पण नको, माणसाचे 2 हात असू देत आणि भगवंताचे 2 हात असू देत. म्हणून 4 हात निर्माण केले, त्यातले खालचे 2 हात माणसाचे आहेत आणि वरचे 2 हात भगवंताचे आहेत. म्हणून चतुर्भुज निर्माण झाला, युक्ती म्हणून केली. म्हणून हे जेव्हा विनोबा म्हणतात तेव्हा वाटून जातं कदाचित हे सुद्धा खरं असेल. त्याचा खरंच विचार करा, कुणी ठरवलं देवाला 4 हात आहेत म्हणून. त्या गीतेत तर काही म्हटलेलं नाही, तो म्हणतोय चतुर्भुज व्हायला पाहिजे म्हणून, पण मूर्ती चतुर्भुजच केली पाहिजे. आणि पुराणात तर काही चतुर्भुजाबद्दल बोलायलाच नको. हे ध्यानामध्ये घेतलं की विनोबांचा विचार किंवा त्यांचं म्हणणं लक्षामध्ये घ्या. तर ठीक आहे, अशा प्रकारे विनंती केली आणि विनंती केल्यानंतर सांगितलं हे सगळं मला पुन्हा बघायचंय. आता शेवट आला. भगवंत सांगतायत अरे बाबा ठीक आहे, तुला तसं दर्शन पाहिजे ना, मी देतो. 12वा अध्याय ना, त्या 12 अध्यायात लिहिताना सोनुपंत दांडेकर म्हणाले एखाद्याला म्हणावं मला पैठणी उघडून दाखव म्हणजे कशी आहे नीट कळेल, आणि मग म्हणावं छे त्या पैठणीची घडी घालून टाक. आधी पैठणी उघडायला का सांगितलं तर घडी का घालायला सांगितली, दोन्ही बाजून बघावं म्हणून. घडीवर कशी दिसते आणि मुळात कशी दिसते.
तसं इथं पैठणी उघडून दाखवली आहे आणि 12व्या अध्यायामध्ये 11व्या अध्याय शेवटी सुद्धा पैठणीची घडी घालायला लावली आहे. मला चतुर्भुज दर्शन पाहिजे बरं. तो भगवंत म्हणताय तर आपण घडीची पैठणीपेक्षा एवढी मोठी पैठण तुला दाखवली, नको का तुला? एक सांगू, ज्ञानदेवांच्या मुखातून आयुष्यात एकदाही जीवनात आणि साहित्यात ज्याला आपण अपशब्द म्हणतो तो आलेला नाही. पण इथं मात्र त्याने अर्जुनाला गावंढळ म्हटलंय. अरे तू गावंढळ आहेस, कळत नाही तुला? एवढं मोठं दर्शन तुला दिलं आणि पुन्हा म्हणतोय चतुर्भुज हो. आपण सगळ्यांनी सावध राहूया की सगुणातून निर्गुणाकडे गेलो नाही तर ज्ञानदेव म्हणतात गावंढळ आहेस. सगुणाची भक्ती कळसाची करूया, पण सगुणाच्या मागे निर्गुणाचा विसर पडला तर 12वा अध्याय येणारच नाही. मग ज्ञानी भक्ती, नुसती अनन्य भक्ती पुरत नाही. 9व्या अध्यायातली 12वा अध्याय लागतो गीतेमध्ये, तर ती ज्ञानी भक्ती आहे. आणि भगवंत स्पष्ट सांगतायत मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परम दर्शित मात्मयोगात तेजोमयं विश्वमनंतमाद्यं यन्मे त्वदन्येन बघा न दृष्टपूर्वम. हे पूर्वी कुणीही बघितलेलं नाही, फक्त तुला मी भक्ती दाखवले. पण कसं घडवलंय तरी विचार करा. भगवंताला सुद्धा कष्ट पडले. विश्वरूप दर्शन घडवायला रंगभूमीवरची भूमिका नाहीये, सगळं दर्शन घडवायचंय. भगवान सांगतात मी नाही घडवलं. पुन्हा भगवंताची हुशारी बघा, कृष्ण जायतो आत्मयोगात. हे सगळं मी आत्मयोगात म्हणजे आत्मयोग मायेनं, योग माया शब्द आहे, आत्ममाया आहे तिनं. आणि खरंच आहे विश्वरूप दर्शन सुद्धा मायाच घडवते. ज्ञानदेवांच्या भाषेत विश्वात्मक देव आहे, तो विश्वोत्तीर्ण आहे. पण विश्वोत्तीर्ण विश्वात्मक होतो मायेच्या मदतीनं. ती शक्ती आहे, तो शिव आहे. शिवशक्तीशिवाय काही करू शकत नाही. जग निर्माण होत नाही माया नसेल तर. माया जिंकणारा, माया ज्याची लीला आहे, शक्ती आहे, तो भगवंतही काही करू शकत नाही. हे भगवंतच सांगतायत आत्मयोगात शब्द येतात. रूपम परम दर्शितम आत्मयोगात न दृष्टपूर्वम. हे सगळं घडलं. आता श्लोक क्रमांक 48 आणि श्लोक क्रमांक 53 हे एकत्र घ्यायचे. श्लोक क्रमांक 48 आणि श्लोक क्रमांक 53 हे एकत्र घ्यायचे. आणि एकत्र घेतल्यानंतर दोन्हीमध्ये एकच सांगितलंय, वेद असो, यज्ञ असो, स्वाध्याय असो, दान असो, विधियुक्त कर्म असो किंवा उग्र तप असो, सगळं महत्वाचं आहे. उग्र तप का? योग मार्ग. विधियुक्त दान का? यज्ञाचरण. यज्ञाचा पुढं काय झालं सोडून द्या, पण यज्ञ जेव्हा निर्माण झाले तेव्हा काही एकाला दृष्टिकोन प्रयोजन होत. म्हणून मग विधी म्हणजे यज्ञ विधी, विधियुक्त कर्म किंवा वेद, यज्ञ स्पष्टच म्हटलंय. स्वाध्याय आणि दान यानं दिसणं शक्य नाही. मग कशानं दिसेल? कशानं दिसेल तर 54व्या श्लोकामध्ये सांगितलं, भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोर्जुन ज्ञातुं ज्ञातुं द्रष्टुं च तत्वेन. एक थांबा, प्रवेष्टुं च परंतप. तुका वैकुंठाला का गेला? प्रवेष्टुं. ज्ञातुं ठीक आहे, नाही आनंद वाटत. ज्ञातुं द्रष्टुं तरी आनंद वाटत नाही. प्रवेष्टुं तुका म्हणे जाऊ वैकुंठात चालत. काय ताकद आहे संत श्रेष्ठची बघा. तुका म्हणे जाऊ वैकुंठात चालत. प्रवेष्टुं. नदीची सार्थकता समुद्रामध्ये विलय पावण्यात आहे. विनाश शब्द तिथं वापरलेला नाही. गीता किती विचार करते बघा. दिव्यावर पतंग असतो, समुद्रात नदी असते. भगवंत भक्तात असतो, भक्त भगवंतात असतो. विलय पावतो, विनाश नाही. कारण वासांशी जीर्णा यथाविहार. हे नीट लक्षामध्ये घेतलं पाहिजे. द्रष्टुं ज्ञातुं तत्वेन प्रवेष्टुं परंतप. पण पहिला शब्द आहे मी मिळू शकेन, विश्वरूप दर्शन घडू शकेल भक्त्या. अगदी मोहर उमटवली आहे. सोनोपंत म्हणतात त्याप्रमाणे सगळ्या योगाच्या मागे भक्ती योगाचा अस्तर आहे. भक्ती योगाशिवाय गीता नाहीच, ज्ञानेश्वरी नाहीच. भक्त्या. आणि ती भक्त्या कशी असावी याबद्दलचा शेवटचा श्लोक मी सांगतो. 5 मिनिट आणखी घेतो, फार महत्वाचा आहे. तो श्लोक म्हणजे गीतेचं सार आहे असं आद्य शंकराचार्य यांनी सांगितलं आहे. हे मी मुद्दाम सांगणार आहे. लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्याच्या निर्मितीनंतर आपल्या पुण्यामध्ये काही वादळ माजली
जे जाणकार आहेत त्यांना अधिक सांगायला नको, डोळ्यासमोर आणा. पण लोकमान्य म्हणत नाहीये कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन. लोकमान्य म्हणतायत, पण शंकराचार्य म्हणतात. मी पुरावा सांगतो आपल्याला पुढे शब्दात बघा. मत कर्म कृत मत परमो मत भक्त संगवर्जिता निर्वैर सर्व भूतेषु यस्स मामेति पांडव. 5 गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या, अत्यंत महत्वाच्या आहे. सगळी कर्म परमेश्वराचीच आहे या बुद्धीनं कर. मत कर्म कृत. ज्ञानदेव म्हणतात स्वधर्माच्या फुलांनी भगवंताची पूजा कर. अध्याय 18. पुन्हा बघा, कर्मे भगवंताची आहेत म्हणून करायची, माझी म्हणून नव्हे. मत कर्म कृत. पुढे म्हटलंय मत परायण मत परहा. पुढे म्हटलंय मदभक्त माझी भक्ती कर. आता लोकमान्याला आवडणारी गोष्ट आहे संगवर्जित. आसक्ती ठेवू नकोस. कर्मयोग कर, पण निष्काम कर्मयोग कर. हे या श्लोकात आहे. पुढे म्हटलंय निर्वैर राहा सर्व भूतेषु. हा पद म्हणूया याला. हे पद म्हणजे 12व्या अध्यायाची प्रस्तावना आहे. कारण 12व्या अध्यायामध्ये सगळी ज्ञानी भक्ताची लक्षणं 2 शब्दात आहेत. निर्वैरः सर्व भूतेषु. किती गीता अनुबंध आहे बघा, एकमेकाला धरून आहे. एकही शब्द वावगा नाही, एकही श्लोक वावगा नाही, उगीच नाही. काही लोक म्हणतात गीतेमध्ये विसंगती आहे, आपण त्या नजरेनं बघतो म्हणून. जरा खोल उतरा पाण्यामध्ये, किती विसंगती किती सुसंगती आहे. नीट लक्ष द्यायचं. कारण पुन्हा सांगतो, गीतेला सगळ्यांना बरोबर घ्यायचं. त्या काळातल्या सगळ्यांना सप्तधारा मी लिहून दिल्यात आपल्याला. सप्तधारांना बरोबर जाताना खरं सांगू, व्यवहारात थोडस डावं उजवं करावं लागतं की नाही? का लागत नाही? तसं थोडं डावं उजवं होणार हो, पण समजून घ्या ना कशासाठी चाललंय ते. बरं, यावर जास्त नको बोलायला. तर मत कर्मकृत मत परमो मत भक्त संगवर्जिता निर्वैर सर्व भूतेषु यस्स मामेति पांडव. आसक्त रे आणि अखिल प्राणी मात्रांशी वैर न करणारा. आद्य शंकराचार्यांचा शब्द आहे. मी याला गीतेचं सर्वार्थ सार म्हणतो. हे कुठेही आपण सांगायला हरकत नाही. शंकराचार्यांनी म्हटलंय, शंकराचार्यांचं भाष्य प्रसिद्ध आहे गीतेवरचं. शंकराचार्य म्हणतात विश्वरूप दर्शन योगाचा 55वा श्लोक हे आद्य शंकराचार्य म्हणतात की गीतेचं सर्वार्थ सार आहे. हे सांगून मला लोकमान्यांच्या गीता रसासाठी प्रश्न विचारायचा आहे की मग पहिल्या मत कर्म कृत याचा अर्थ काय होतो? सुरुवातच मुळी मत कर्म कृत असेल, भगवंतासाठी कर्म कर हे जर असेल, तर गीता निवृत्तीपर आहे का प्रवृत्तीपर आहे? कर्मसन्यास सांगते का कर्मयोग सांगते? या वादाला काय अर्थ आहे? ज्यांना घालायचा वाद आणि अभ्यास करायचा ते करू दे. आमच्यासारख्या सामान्यांना कळतं. शंकराचार्य ज्या श्लोकाला मोठं म्हणतात त्याचा पहिला शब्द मत कर्म कृत असा आहे. कर्म त्याग पर नाही, कर्मयोग. फक्त निसंग सर्व निर्वैर सर्व भूतेषु आहेत. लोकमान्य तरी कर्मयोग म्हणजे काय कर्मठपणा सांगतात. लोकमान्य निष्काम म्हणतात. जसं कर्मीकर आसक्ती रहित म्हणतात. ते आहेत ना शब्द. हा श्लोक अत्यंत महत्वाचा. सर्वार्थ सार. इथं आपण थांबूया. विश्वरूप दर्शन योग. आता पुढे मी 12व्या अध्यायावर बोलताना येता शनिवार 18 तारीख नाही का, 18 तारीख शनिवारी आपण भेटणार आहोत. मी या ठिकाणी बोलणार आहे. 12वा अध्याय येताना त्याच्या आधी जे जरा सुरुवातीला सगळेच आला तर बरं होईल यासाठी सांगतो की 11व्या अध्यायामध्ये आपल्या विशाल हिंदुत्वाची 7 सूत्र मला दिसतात. आपण हिंदू धर्म बोलत नाही, आपण हिंदुत्व बोलतोय, आपण भारतीयत्व बोलतोय, आपण गीता धर्म बोलतोय. त्याचे 7 सूत्र दिसतात. त्याचा 11व्या अध्यायातला एक श्लोक मी सांगणार आहे आणि 12व्या अध्यायाकडे जाणार आहे. आणि आपल्याला अशी विनंती करणार आहे की आपण गीतेचा अभ्यास करताना त्या श्लोकाला धरून गीतेतले सबंध गीतेत कोणते श्लोक मिळतात याची यादी करा. ते फार मोठं काम. गीतेत धर्म आहे की नाही हे जर कोणी विचारलं तर श्लोकांची यादी आपण देऊ शकू. मला स्वतःला 11व्या अध्यायामध्ये 7 सूत्र दिसतात. 7 शब्द फार महत्वाचे आहे सावरकरांचे. ती 7 सूत्र आहे. तर ती 7 सूत्र एक एक श्लोक मी आपल्याला सांगतो. 5-10 मिनिटाचं फक्त काम आणि 12व्या अध्यायाकडे जाऊया. 12वा अध्याय म्हणजे हरिद्वार, प्रयाग, काशी. 12वा अध्याय म्हटलं की अंगावर रोमांच यावे. हीच गीतेची थोरवी. एवढं बोलून थांबतो. नमस्कार.